श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची या चरणी, विनवितसे कर जोडूनी भक्तिभावे करुणिया. जय जया सिद्धमुनी तुची तारक भवानी, तुची होशी ब्रह्मज्ञानी. अविद्या तिमिर भास्कर मायामोह रजनित, होतो आपण निद्रिस्त कृपासागर श्री गुरुनाथ. जागृत केले आम्हाशी तिमिर हरण भास्करू, मज भेटलाशी तू गुरु. कडे केला भवसागरू, चिन्मयात्मा सिद्धमुनी ऐसे म्हणून सिद्धाशी. विणवी शिष्य भक्तीशी, गुरुमूर्ती संतोषी. अभयकार देतसे पुढे चरित्र केवी झाले, विस्तारावे स्वामी वहिले. आमुते स्वामी कृतार्थ केले, ज्ञानामृत प्राशवुणी. कथामृत ऐकता श्रवणी, तृप्ती न होय अंतःकरणी. निरोपावे विस्तारोणी, म्हणून चरणी लागला चित्त म्हणे नामधारका. पुढील कथा असे निका, एक चित्ते तुम्ही ऐका, ज्ञान होय समजतांची. गाणगापुरी असता श्री गुरु, महिमा वाढला अपराम करू. बोलता असे विस्तारू, तावन मात्र सांगत तू. महिमा एक एक सांगता, विस्तार होईल बहुकथा. अवतार श्रीहरी साक्षाता, कवन शक्य वर्णावया. तया गाणगापुरात होता विप्र वेदरत. विरक्त असे बहुश्रुत, कर्म मार्गे वर्तत ते. नेघे प्रतिग्रहो म्हणे, परांनाशी जावो नेणे. नित्यवाद भूषा भाषण, अतिर्वाद आपण न करीत. नित्य शुक्ल भिक्षा करी, तेने आपण उदरभरी. तयाशी असे एक नारी, क्रोधवंती परियेसा. याचक वृत्ती तो ब्राह्मण, करी संसार सामान्यपणे. अतित अभ्यागत आविणे, अन्न घे नेगे प्रत्ययी. तया ग्रामी प्रतिदिवशी विप्र येती आराधनेशी. सहस्रसंख्या ब्राह्मणाशी मिष्टान्न घालिती परियेसा. तया ग्रामी विप्र वणिता, समस्त जाती भोजनाकरिता येऊनी सदनी तवित. अनेक परीची पक्वाने, ऐकून ते विप्रणारी. नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात. कैसे दैव आपुले हीन, नेने स्वप्ने ऐसे अन्न. दरिद्री पतीची वरून सदा कष्ट भोगीत असे. पूर्वजन्माचे आराधन, त्याचा आपणाची पतीहीन. सदा पावे दरिद्रपणे. वर्तत असे देवराया, समस्त विप्र स्त्रिया सहित. नित्य परामन्न भोजन करीत, पूर्वजन्मीचे सुकृत केले होते सकळे की. आपुला पती दैवहीन, कधी नवचे परांना. काय करावे नारायणा म्हणून चिंती मनात. वर्तता ऐसे तया स्थानी, आला विप्र महाधनी. अपर पक्ष करणे मनी, म्हणून आला परियेसा. तया स्थानी विप्रासी, प्रणत दिले परियेशी. सर्वे त्याचे स्त्रियांशी आवन दिले परियेसा. देखुणी ते विप्र वनिता, पती जवळी आली त्वरिता. सांगती झाली विस्तारता, आमंत्रण ब्राह्मणाचे. अनेक परीची पक्वाने, देती वस्त्र परिधाने. अपार द्रव्य दक्षिणे, देता ती ऐके प्राणेश्वरा. याते स्वामी अंगीकारणे, अथवा आपणा निरोप देणे. कांक्षा करीती माझे मन, मिष्टान्न अपूर्ण जेवावे. ऐकोणी तियेचे वचन, निरोप देता ब्राह्मण. सुखे जावे करी भोजन, आपणांना घडे म्हणत असे. निरोप घेऊनी तये वेळी, गेली तया गृहस्था जवळी. आपण येऊ भोजन काळी, म्हणून पुसे तयाची. विप्र म्हणे तियेशी, आम्ही सांगू दंपतीशी. बोलावे आपुल्या पतीशी, तरीच आपुले गुहा यावे. ऐकोणी तयाचे वचन, झाली नारी खेदे खिन्न. विचार करी आपुले म्हणे, काय करणे म्हणून या. आता काय करावे म्हणे, कैसे दैव आपुले उणे. बरवे अन्न स्वप्निक नेणे, पती करिता आपणाची. विचार करुणी मानसी, आली नृसिंह गुरुपाशी. नमन करी साष्टांगेशी, अनेक परी विनवित. म्हणे स्वामी एक करणे, बरवे अन्न कधी नेणे. आपुल्या पतीशी सांगणे, आमंत्रणा जावे म्हणून. सांगू म्हणती दंपतीशी, माझा पती नायकी वचनाशी. न वचे कधी परांनशी, काय करू म्हणत असे. स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती ते सांगणे. बरवी येताती आमंत्रणे, अन्न वस्त्र देताती. ऐकोणी तियेचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन. बोलावून तत्क्षण सांगती तया द्विजासी. श्री म्हणती तयाशी, जावे तुवा आमंत्रणेशी. तुझी श्रेयशी मानती, असे मिष्टान्न जेवावे. तिचे म्हणती मनीची वासना, तुवा पुरवावी कारणा. सदा दूषित अंतःकरण, पूर्ण श्रेयच असू नये. ऐकून श्री गुरुचे वचन, नमन करीतो ब्राह्मण. विनवित कर जोडून, नेगे परान्न नेमसे. गुरुवचन जो न करी, तो पडे रौरव घोरी. निरोप तुमचा माझ्या शिरी, जाईन स्वामी म्हणत असे. कुसून या श्री गुरुशी आले दंपत्य आमंत्रणाशी. आनंद झाला बहुवशी. तया विप्र स्त्री येते पितृनाम उच्चारून. संकल्प करीतो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्टान्न. वाढती तया दंपतीशी, भोजन करिता समयासी. दिसे विपरीत तियेशी, श्वान सुकर येऊन हर्षी. समागमे जेवी ताती, कंटाळले तिचे मन. उठेत आपण त्या तेजुनी अन्न, जेवित होते जे ब्राह्मण. त्या समस्तांशी सांगत असे, ऐसे परी पती सहित आली. नारी चिंता करीत, पतीचं सांगे वृत्तांत. श्वान उच्छिष्टी जेवेलित. स्त्रियेशी म्हणतो ब्राह्मण, तुझेनी आपले दैवहीन. घडले आपण परान्न, उच्छिष्ट ऐसे कोणी स्त्रियेशी. आले दोघे श्रीगुरुपाशी, नमन करिता भक्ताशी. ऐका श्रोते एकचित्ते. श्री गुरु म्हणती तियेशी, कैसे सुख परांनाशी. सदा दूषिती पतीशी, तुझे पुरले तुझे मनोरथ. ऐसे वचन ऐकुनी, लागे नारी श्री गुरुचरणी. विणवितसे करे जोडुनी.
क्षमा करणे स्वामिया, मंदमती आपणाशी, दोष घडविले पतीची, नेले आपण परांनाशी, क्षमा करणे स्वामिया. चिंता करी द्विजवरू, म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू, व्रतभंग झाला म्हणून. परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे म्हणी, मिळाली सती वैरणी, दोष आपणा घडविले. ऐकोणी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती हसवून, पुरविली श्रीची वासना, आता तिचे मन आधारे. कधी नवचे परान्नशी, वचले तुझ्या वाक्यासरशी, न करी चिंता मानसी, दोष तुझा नाही जाण. आणि एक सांगेन तुझं, जेणे धर्म झडती सहज, अडला असेल एखादा बीज, देव पितृ कर्म विणे. कोणी न मिळे विप्रत्याशी, जावे तेथे भोजनाशी, जरी तेथे तू न वचशी, अनंत दोष असे जाण. श्री गुरूंचे वचन ऐकून, विप्र साष्टांगी करी नमन, विनवितसे कर जोडून, विनंती माझी परीस. अन्न घ्यावे कवणाचे घरी, घडती दोष कवण्यापरी, जाऊ नये कवण्याद्वारी, निरोपाचे स्वामी. विप्रवचन ऐकूनी, श्री गुरु सांगती विस्तारोणी, एकचित्त करुणी, एका श्रोते सकळिक. श्री गुरु म्हणते विप्राशी, अन्न घ्यावयाची घरे पुसशी, गुरु भुवना दिनी हर्षी, जेवावे शिष्य वर्गा घरी. वैदिकादी विद्वजन, मातुल आपुला शशूर जान, सहोदरादी साधुजन, गृही अन्न जेवावे. अडला विप्र ब्रह्म ना विन, त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन, दोष नाही अवधारा. विप्र म्हणे श्री गुरुशी, विनंती माझे परियशी, निषिद्ध अन्न सांगा आम्हाशी, कवण्या घरी जेवू नये. श्री गुरु सांगती ब्राह्मणाशी, अन्न वर्जित घरे पुसती, अपारत असे स्मृती चंद्रिकेशी, क्रमे करुणी सांगेन. नित्य मात्या पित्यांशी, सेवा घेती अतिदोषी, येऊ नये त्या सदनाशी, धनलोभिष्ट द्विजा घरी. कलत्र पुत्र कष्टवणी, धर्म करी ब्राह्मण जनी, अन्न निषिद्ध तयाभूनी, दोष घडती जेवलिया. गर्विष्ठ चित्रिक शस्त्रधारी, विप्र होऊनी मल्लयुद्ध घरी, विना विद्या ज्याची घरी, न घ्यावे अन्न ब्राह्मणाने. बहिष्कारी विप्रा घरी, याचक वृत्ती उदरभरी, अन्न वर्जावे तया घरी, आत्मस्तुती परनिंदका. बहुजन एक अन्न करीती, पृथक वैश्वदेव न करीती, वर्जावे अन्न विप्रजाती, महादोष बोलिजे. गुरु होऊनी समस्तांशी, आपण मंत्र उपदेशी, शिष्य राहते दुर्वृत्तीशी, त्या गुरु घरी जेवू नये. क्रोधवंत ब्राह्मण असे, अन्न न घ्यावे गृही ऐसे, स्त्रियशी वर्जिता पुरुष असे, जेवू नये तया घरी. धनगर्वी तामसा घरी, कृपण निर्दय व्याभिचारी, दांभिक दुराचारी विप्राधारी, अन्न तुझी तुम्ही वर्जावे. पुत्र पती ते सोडूनी, वेगळी असे जे ब्राह्मणी, वर्जावे अन्न साधुजनी, महादोष बोलिजे. सृजित असे एखादा जरी, विप्र सुवर्णकार घरी, बहुव्याजक निरंतरी, तया घरी न जेवावे. फळ राजसेवका घरी, लोहकार सुशिका घरी, वस्त्रदूत राजकाज घरी, दान न घ्यावे ब्राह्मणे. मध्य घरी त्या नरा घरी, याचुनिया संचिता करी, वैष्मी सहजार असे नारी, दान विप्र न घ्यावे. तस्कर विद्या असे ज्यासी, द्वार पाळ घरा परियसी, न घ्यावे अन्न फुला लासी. महादोष बोलिजे, द्रव्य घेऊन शुद्रा करी, अध्ययन सांगे द्विजवरी, अन्न वर्जावे तया घरी. घोडी विक्री जो ब्राह्मण, भगवत कीर्तन नाही घरी, दुर्चकर्मी अतिनिष्ठुरी, स्नानाविन भोजन करी, तया घरी जेवू नये. न करी संध्या सकाळी, दान न करी कवने वेळी, पितृकर्म वर्जित कुडी, तया घरी न जेवावे. दंभार्थाने जप करी, अथवा काम्यरूपे जरी, द्रव्य घेऊन जप करी, तया घरी जेवू नये. ऋण घेऊन एखाद्याशी, उपकार द्यावी परियशी, द्रव्यसंचित कळंतरेशी, तया घरी जेवू नये. विश्वासघातकी नरा घरी, अनिती पक्षपात करी, स्वधर्म साडे दुराचारी, पूर्व जन्मार्ग सोडिलिया, द्विजोत्तम साधुशी, एखादा करी द्वेषाशी, अन्न वर्जावे तुम्ही हरुशी. ऐक ब्राह्मण एकचित्ते, कुलदैवत माता पिता, सोडून जाय जो करिता, आपल्या गुरुशी निंदिता, जेवू नये तया घरी. गो ब्राह्मण वदका घरी, स्त्री वधू नर असे जरी, अन्न घेता दोष भारी, श्री गुरु म्हणतो ब्राह्मणाशी. आशाबद्ध असे नर, करुणी घरी एकांचे द्वार, दान देता वर्जी नर, तया घरी जेवू नये. समस्त यातीस शरण, तोची चांडाळ होय जाण, घेऊ नये त्याचे अन्न, नमन न करी ब्राह्मणाशी. आपुल्या कन्या जा माताशी, क्रोधे करून सदा ऋषी, न घ्यावे अन्न त्या घराशी, निपुत्राचे घरी देखा. विवाह झाला असता आपण, पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण, परपाक निवृत्त नाम जाण, जेवू नये तया घरी. यज्ञ पंचमहा करी आपण, जेवी अनेकाचे घरी अन्न, परपाकारत करू नाम नान, तया घरी जेवू नये. गृहस्थ धर्मे असे आपण, दान धर्म न करी जाण, अपच नाम तया जाण, जेवू नये तया घरी. घरीचे अन्न दूषण करी, परांनाची स्तुती अपारी, अन्न घेता त्याच्या घरी, अंधक होय अल्पायुषी. बधीर होय शिरडहीन, स्मृती मेधा जाय जाण, धृती शक्ती होयहीन, भान असा घरी जेवू नये. परगृही असे आपण, परान्न जेवी जो ब्राह्मण, त्यांचे जितके असे पुण्य, यजमानाशी जाय देखा. तया यजमानाचे दोष, लगती त्वरित भोजन स्पर्शे, याचे का कारणे निषेधसे, परान्न तुम्ही वर्जावे. भूमिदान सुवर्णदान, गजवाजी रत्नदान, घेता नाही महादूषण, अन्न घेता अतिदोष.
समस्त दुष्कृते परांनाशी घडते देखा ब्राह्मणाशी तैसेची जाणा परिश्रेयशी संग केलिया नरक होय. परगृही वास करिता जाई आपुले लक्ष्मी त्वरिता अमावस्याची परान्न जेविता मास पुण्य जाय देखा. अगत्य जाणे परांनाशी न बोलविता जाय सांजेशी जाता होतोय महादोषी शूद्रे बोलाविता जाऊ नये. आपुल्या कन्येच्या घराशी जाऊ नये भोजनाशी पुत्र झाली या कन्येशी सुख जावे अवधारा. सूर्य चंद्र ग्रहणाशी अन्न घेऊ नये परियशी जात अथवा मृत सुतकेशी जेवू नये परियसा. ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर जैसे करी जरीती नर त्याची कच्चे धन्य असे. समस्त देव त्याचे हाती अष्ट महासिद्धी साधती ब्राह्मण कर्मे आचरती कामधनु तया करी. विप्र मर्दे व्यापिले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्र झाले स्वधर्म नष्ट होऊ नये. विप्र विणवी स्वामीशी आमुची विनंत परियशी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा. गुरुमूर्ती कृपासागरू त्रिमूर्तीचा अवतारू भक्तजनांचा तू आधारू निरोपावे आचार स्वामी. श्री गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुसती सांगेन ऐक विस्तारेशी ऋषी पूर्वी ऋषी आचरले तो. नैमिषारण्य समस्त ऋषी तप करीती बहु वशी आला तेथे पाराशर ऋषी म्हणून समस्त वंदिनी समस्त ऋषी मिळून विनविताती कर जोडून ब्राह्मणपणाचे आचरण दैवी केवी करावे म्हणून. आचार आम्ही आता करीत तेने संशय मणी होतो. ब्रह्मऋषी तू विख्यात तुझा उपदेश आम्हा भावा. गुरुमुख विना मंत्र ग्राह्य नव्हे तो अपवित्र आम्हा तो गुरु तो पवित्र आचार सर्व सांगावा. पराशर म्हणे ऋषीची सांगेन आचार परियशी जेणे होई अप्रयासी सर्व सिद्ध पावती. ब्रह्म मुहूर्त उठुनी श्री गुरु स्मरण करुणी मग धाव्यात मूर्ती तिनी ब्रह्म विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह रत्न सनत कुमार सनक सनंदन सह सनातन स्मरावे तये वेळी. सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका. सप्त समुद्र असती देखा स्मरावे सप्त पर्वता. सप्त ऋषी ते स्मरुणी सप्त द्वीपे सप्त भुवनी. समस्त नामकरणे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरामी. मग उठावे शयनसाणी आचमन करुणी दोनी. मूत्र शंकेशी जाऊनी शौचाच मन करावे. पाराशर म्हणे ऋषीशी ऐका आचमन तुम्हाशी सांगतसे विस्तारेशी जे जे समयी करणे असे. स्नानपूर्व अपरदान दोन्ही उदक पिता येण्याची गुणी निजता उठता समय्य दोन्ही आचमने करावी. भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही लघु शंका चिनी दोन्ही आचमन करावे. अधो वायू शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमुनिया सुची होय परियस. जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी. स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र परियसा. ब्राह्मणाचे उजवे कानी सप्त देवता असुती निर्गुणी त्याची स्पर्शिता तप्त क्षणी आचमन फळ असे देखा. अग्निरापच्य वेदाच्य वरुणोकेदु वायव्य विप्रश्य दक्षिणे कर्णे नित्य निष्ठती देवता. त्या देवतांची नावे ऐका सांगेन ऋषी सकळिका. अग्नि आप वरुणाकार्या वायुवेद्र चंद्र असुती. लघु शंकाच चमन करुणी तुष्णी स्नान सुमणी बैसावे सुची आसणी अरुणोदय होय तव. गायत्री जप व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्ती मग होता अरुणोदती. बहिर्मुमीशी जाहायजे यज्ञोपवित कारणी ठेविणी. नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे. दिवसा बैसावे उत्तरमुखी रात्री बैसावे दक्षिणमुखी. मौन असावे अतिविवेकी. चहूकडे पाहू नये सूर्य चंद्र नक्षत्रांशी पाहू नये नदी आकाशी. त्रिजन लोक परियेशी पाहू नये कवनाते. जो ब्राह्मण उभा मोती त्याचा ऐका कवनगती. त्याची अंगी रोम किती तितुके दिवस नरकी पडे. शौचविनय कास घाल करी कास न सोडिता लघु शंका करी त्याशी होय समपुरी. नरक भोगी अवधारा अगत्य घडे उदकाविन करुण या गंगा स्मरण. मृत्तिकेचे शौच करणे भक्षणादी वर्जावे. बहिर्मुषी बैसावयासी ठाव कैसा परियेशी. ऐका तत्पर सर्व ऋषी म्हणे पाराशर ऋषेश्वर. न बैसावे भूमीवरी बैसीचे पान गवतावरी. हिरवे पान करावे दुरी वाळल्यापणी बैसावे. मळ विसर्जन करुणी उठावे एका ब्रह्माधरुणी. जळपात्रापाशी जाऊनी शौच करावे परियेसा. मृत का शौच करावयासी मृत्तिका नानावी तुम्ही येशी. वारुळ मृषक गृह परियेशी. नदी मधील आणू नये ज्या मार्गे लोक चालती. अथवा वृक्षाखालील माती देवालय क्षेत्रतीर्थी मृत्तिका आपण वर्जावी. वापी कूप तडांगात मृत्तिका आणिता पुण्यभूत. उदक करी घेऊनी प्रोक्षित मृत्तिका घ्यावी शौचाशी. आवळ्या आवडे गोळे करावे. लिंगस्थानी एक लावावे. अपानद्वारी 5 सवावे. एकेक हस्ताशी 3 सप्त. ऐकेक पायाशी 7 गोळी. मृत्तिका लावावी सकडी. अनिक सांगेन समय काळी ऋषी समिस्त परियेसा. मृत्तिका शौच विधान मूत्रशंकेशी एक गुण.
मिशी द्विगुण मैथुना अंती त्रिगुण देखा मुक्तिका शौच करावे तोवरी मौन असावे कोणीकडे न पाहावे नेम करावा येणे परी आणि प्रकार असे एक करावया नेम प्रामाणिक जितुकी करी गृहस्थ देख द्विगुण करावे ब्रह्मचारी त्रिगुण करावे वानप्रस्थ चतुर्गुण येथे समजते न्यूनाधिक्य न करा परते धर्मसिद्धी होय देखा येणे प्रकारे करा दिवशी रात्री याच्या अर्धेशी संकट समयी तदर्देशी मार्गस्थ अर्ध त्याहुनी व्रतबंध झाली या ब्राह्मणास ह्याची आचार परियेस चारी वर्णी हाच उपदेश शौचविधी बोलिला शौच केली या उपरी चूळ भरावे परीकरी ब्राह्मण 8 वेळा भरी क्षत्रिय 6 परियेसा वैश्य 4 शूद्र 2 वेळा येणे विधी भरा चुळा समस्त एका ऋषी कुळा मने पराशर ऋषी चूळ भरावे 8 वेळा आचमावे 3 वेळा शुद्ध स्थानी बैसून निर्मळा कुलदैवत स्मरावे तृष्णी आचमन करावे नामण घेता विसठावा तळावे पुनः आचमन करावे त्याचे विधान सांगेन विप्र दक्षिण तळ हाती 5 तिथे विख्यात असती जे बोलली असे स्मृती तेही आता सांगेन अंगुष्ट मूळ तळ हातेशी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेशी अंगुष्ट तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुरंगुळ तळ वेळवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाणार तर्पण देव पितृ ऋषी जे ते स्थान तीर्थे करा हर्षी आचमन ब्राह्म तीर्थेशी करावे ब्रह्म विद्वजने ब्राह्मतीर्थे आचमन तिनी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थे उद्रक सोडवली गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त दोणी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शुनी बिंबोष्टी तळहस्त ठेवून श्रीधर नाम उच्चारावे पुनरपी हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्य हस्त पांचागुलीशी दामोदरे शिरस्थानी चतुरुंगुल पुष्टेशी संकर्षण घ्राणेशी तजनी आर्धी अंगुष्टेशी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुनाष्ट नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्राशी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ट निष्ठिकेशी अधोक्षज नारसिंह म्हणायशी अच्युते नाभी जनार्दनी हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शीर्षी देखा श्री हरी श्रीकृष्ण भुजाचा एका 5 अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे येणे विधी संध्याकाळी आणि करावे वेळोवेळी अशक्य अथवा संकटकाळी आहे ते विधाने ते ऐका ब्राह्मतीर्थे 3 वेळा घ्यावे हस्त प्रदक्षिणा गोविंद नावे मुख स्पर्शेनी मंत्र म्हणावे संध्या व्यतिरिक्त येणे विधी विधान आणि सांगेन देवतीर्थे उदक घेऊन गोविंद नामे हस्त देऊन चतुष्कोण स्पर्शावे शूद्राची ओवाळयाशी स्पर्श होता परियशी आचमन करायशी श्री गुरु म्हणते ब्राह्मणातील भिजूनी आली या पाऊसात द्विराच मने होय पुनित स्नान भोजनाचे निश्चित हिराच मन करावे फळाहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता आला असेल स्मशान हिंडता द्विराचमने शुद्ध होय आणि कसे एकपरी तृष्णा आचमन करी निर्धारी उदक असे जवळी नरी स्तोत्राचमन करावे श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी आचमन विध आहे असे जे करते भक्तीशी दैन्य कैजे तयागरी आता सांगणे विधान करावयाची दंत धावण समस्त पर्वणी त्याजून प्रतिप्रदा बजाव जाईल न करावे नवमी द्वादशीशी शनी अर्क मंगळवारीशी श्राद्ध काळी विवाह दिवशी करू नये दंत धावण कटक वृक्ष ताखेशी ताड हिंदा तितांड कीर्तकेशी खर्जूर नरिकेळ शाखेशी केलिया जन्म चांडाळ योनी खदीर करंज आगाडेशी औदुंबर अर्कवट परियेशी अथवा वृक्ष करवदेशी पुण्य वृक्ष असे ऐका विप्रा द्वाद शांग गुळेशी नावंगुळे क्षत्रियाशी षडाया गुळे वैश्यशूद्राशी दंत धावण काष्ट आणावे दंत धावण काष्टेशी तोंडिता म्हणावे मंत्राशी आयुर प्रजा नाम परियेशी म्हणून काष्ट तोडावे दंत धावण करून येशी काष्ट टाकावे निवृत्तीशी चूळ भरुणी द्वादश द्विराचमन करावे मग करावे प्रातस्नान तेने होय सर्वसाधन तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केली या प्रज्ञावाडे दुःख स्वप्ननाश सकळ देवता आपणावश सौभाग्य सुख पुष्टी हर्ष दरिद्र चिंता शोकहरण नित्य केली या पापनाश करावे याची कारणे हर्षे गृहस्थ वानप्रस्थ विशेषे प्रार्थर मध्यान्नी करावे येथी तापसी संन्यासी त्रिकाल करावे परियेशी ब्रह्मचारी विधीशी एक वेळ करावे असत्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळवारी स्नान करावयाची प्री सांगणे ऐक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेशी अनिक स्नान फळे असती ज्याशी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थ स्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी पोक्षिता तीर्थ स्नान फळ असे अथवा भिजेल पर्जन्यात उभा राहून वारा घेत किंवा बैसावे गोंधुळीत स्नान फळ असे देखा स्पर्श होता चांडाळाचा जलस्नाने होयसूच्या स्पर्श होता शूद्राचा उपस्नान करावे दृढ असता देह आपुले स्नान मुख्य करावे जले संधी विग्रह साकडे मांडले उपस्नान करावे प्रातस्नान करावयाची
शीतोदक उत्तम परियशी अशक्य असेल देहाशी उष्णदोके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थाशी मुख्य असे उष्णदोके स्नान करिता शीतोदक करा मिश्रिता मध्य करावे आचमन तत्वदा संकल्प तेथे न म्हणायचा घरी स्नान करिता देखा अघमर्षण तपरपण नव्हे निका वस्त्र पिळू नये ऐका आपुले हस्ते करून घ्या पुत्रोत्साही संक्रांतीशी श्राद्ध काळी मृत दिवशी न करावे स्नान उष्णोदकेशी पौर्णिमा अमावस्येशी स्नान करिता बांधाशिका दर्भ हाती सूर्याभिमुखा मौन स्नान असे मुख्या कवन असे न बोलावे आपू हिष्टेती मंत्रेशी गायत्री तीन म्हणा सुरशी येणे मंत्र स्नानोदकाशी अभिमंत्रावे ब्राह्मणे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहात चरमी घरी देखा आचमन करुणी आपण देवस्यत्वाद मंत्र जपून धूत वस्त्र घेऊन आणि मंत्र जपावे अवधूत मंत्र म्हणत वस्त्र उकलावे त्वरित उद्युत मंत्र म्हणत वस्त्र उसुऱ्याची दाखवावे अवहंती वित्तन मंत्रे वस्त्र नेसावे पवित्र द्विराचमन करावे तत्र वस्त्र पिळवणी आचमन कीजे आता मंत्र स्नान करणे सांगणे त्याची विधाने आपोहिष्टादी मंत्राने प्रेक्षावे आपुले शरीरावरी पाद मूर्ध्नी हृदयस्थानी मूर्ध्नी हृदय पाद पक्षोणी हृदय पाद शिरस्थानी आपोहिष्टादी मंत्रेशी ऐसे स्नान करुणी पुन्हा आचमन करोशी मान सन्मान विधानी करावे एका भक्तीने नारायण मूर्तीशी ध्यान करावे भक्तीशी चतुर्भाजल कार्यांशी ध्यान केली मान सन्मान अपवित्र पवित्र वा येणे मंत्र हरित व्हावा उदके शरीर प्रोक्षावे स्नान फळ असे अवधारा नदी तीरेशे करू अशक्त असे शरुडी स्मरण करुणी नदी निर्धारू आर्द्र वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगणे ऐका ब्राह्मण रविवारी निषेध जाण चोर होय अंगाची कांती हानी सोमवाराशी मंगळवारी मृत्यूपरीशी लक्ष्मी पावे बुधवारेशी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाना तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहामुखी घरी प्रात पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा स्नान करिता नदीशी अघमर्षण करावे परियशी नमोग्र सुमते मंत्रेशी नमस्कारावे नदीते यद्द प्रांकुर मंत्रेशी उदक लोटावे द्विहस्तेशी 3 वेळा लोटणी हर्षी इम मे गंगे जपावे ऋतूच सत्यच मंत्र जपण स्नान करावे गंगेत नदी स्नान विधी ख्यात करा तुम्ही विप्रवर्ग रोध नांती करून वांती मैथून दुःख स्वप्न दर्शाती स्नानाविने शुद्ध नव्हती स्नान करावे अवधारा आता वस्त्रांचे विधान सांगेन ऐका ऋषीजन ओले वस्त्र काशाय जाण नेसू नये गृहस्थाने रक्तादी वस्त्र जीर्ण अर्चित नेसूनी जे आचरत ते पुण्य जाय राक्षसाप्रत एक धोत्र असलिया श्वेत वस्त्र ब्राह्मणाशी मुख्य असे परियशी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलिया उपरी विभूती लावावी परीकरी मंत्रविधान पुरस्करी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावा परीकरी द्वारावरती मुख्य करी वरकड मृत्तिका आग्रह न मिळे द्वारावती देखा करा धारण गंगा मृत्तिका ऊर्ध्व पुंड्रू असे निका विष्णू सायुज्य होय तया पुष्टी काम असे ज्याशी लावावे ते अंगुष्ठीशी ज्याशी काम असे आयुषी मध्य अंगुली लावावे अन्न काम अन्नामिनिकेशी तर्जनी काम्य मुक्तीशी जे लावी ती नखेशी मा पातक घडे तया उत्तम रुद्री दशांगुली मध्यम नव अष्टांगुली सप्त 6 पंचांगुली शिल्पाकार लावावे चतुर्थ त्रिणी द्वयांगुली अधम पक्ष असे बोली द्वादश नामे करा बोली विष्णू नाम उच्चारित केशव म्हणावे ललाटस्थानी नाभी नारायण म्हणून माधव नामे हृदयस्थानी कमळ पुष्पाकार देख गोविंद नामे कंठेशी विष्णू दाभी दक्षिणेशी दक्षिण भुजा मधुसूदनेशी दक्षिण कर्मी त्रिविक्रम वामन नाभी वामी देखा श्रीधर वाम बाहुका ऋषिकेश वामकर्णिका पद्मनाभ पंचम कट्टी दामोदर शिखास्थान ऐका ऊर्ध्व पुड्रू विधान पापे जाती जळवण गोपीचंदन लाविता द्वारावती लावणी लावा भस्म त्रिपुंडानी हरिहर संतोषिनी भक्ती मुक्ती साधे देखा विवाहादी शोभन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंगाण सुचकेशी गोपीचंदन वर्जावे ब्रह्म यज्ञ तर्पणाशी कुश सांगेन विस्तारेशी आयदी दश प्रकारेशी नाम सांगेन विख्यात दुर्वा उशीर कुश काश सकुद गोधूम व्रीही मोंजिश नांगरमुता भद्रमुस्ता परियसा दश दर्भ मुख्य असती नित्य आणावे दुवेशी जरीण साधे आपणाशी श्रावण भाद्रपद अमेशी संग्रह संवत्सवरी करावा चारी दुर्वा विप्राशी त्रिणी जाणा क्षत्रियाशी द्वय दुर्वा वैश्याशी शूद्रे एक धरावी या दुर्वेची महिमा सांगता असे अनुपमा अग्रस्थानी असे ब्रह्मा मुळी रुद्रे मध्यहरी अग्र भागीय चतुरंगले ग्रंथी मुळी
द्वयांगुले धारण करावे ब्राह्मपुढे. याची महिमा थोर असे. चक्र धरुणी विष्णू देखा, दैत्य पराभावी ऐका, ईश्वर ऋषी धरिता देखा, राक्षस अंतकी जेवी जेव. इंद्र वज्रायुध धरिता, दैत्य गिरी विभांडी तत्वता, तैसे ब्राह्मण पूर्वा धरिता, पाप दुरिता पराभवती. जैसे तृणाचे पर्वताशी अग्निस्पर्श होता, कैशी तेवी आसलिया पापराशी दर्भस्थळे जडती देखा. ब्रह्मयज्ञ जपसमयी ग्रंथीन बाधावी कुशद्वयी, वर्तुळा काळ भोजन समयी धरावी ब्राह्मण भक्तीने. कर्म आचरता दुर्वेशी, ग्रंथी बांधावी परियशी, अग्निस्पर्श कापुसाशी पापणाशी येणे करी. एकादशा गुंगुल प्रदेश मित्र, द्विदल असावे पवित्र, नित्य कर्माचे हेच पात्र, द्विदल जाणं मुख्य असे. जपो होमादी दानाशी, स्वाध्याय पितृकर्माशी, सुवर्ण रजत मुद्रिकेशी, कुशा वेगळे न करावे. देव पितृकर्माशी देख, रजत करावे सुवर्णयुक्त, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, सुवर्ण धरावे अनामिकेशी. मुद्रिका असावी खडग पात्री, कनिष्ठिका अंगुली पवित्री, ग्रावे नवे जीवित पित्री, तर्जनी अंगुली मुद्रिका. योगपट्ट उत्तरी देखा, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, पायी न घालाव्या पादुका, गया श्राद्ध न करावे. नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती, पापे त्यासी न लागती, एखादे रत्न जरी असे हाती, मुद्रिका पवित्र ब्राह्मणाशी. प्रात संध्येचे विधान, सांगेने एका ऋषीजन, नक्षत्रे असंताची प्रारंभन, अर्घ्य सूर्योदयी घ्यावे. सूर्योदय होय तव, जप करीत उभावे असावे, उदय समयी अर्घ घ्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. ऋषी प्रसूती पाराशराशी, संध्या कराव्या विधी कैसी, विस्तारुणी सांगा आम्हाशी, म्हणे सरस्वती गंगाधर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी, सांगेन संध्या विधीशी, ऐका तुम्ही तत्परतेशी, पराशर स्मृती असे. गायत्री मंत्र जप करिता, शिखा बांधावी त्वरित, आसन घालून निरुता, हु चित्त दृढ करावे. ब्रह्मतीर्थे त्रिराचमन, विष्णू नाम स्मरुणी, प्राणायाम विस्तारुण न्यायपूर्वक करावे. प्रणवस्थानी ब्रह्म गायत्री चंद्राशी, अग्निदेवता परियशी, म्हणा प्राणायामे विनियोग, ओमनाभी उ हृदय म धुनी मूर्ध्नी स्पर्श अवयव. व्याहती सप्त अतिशया, पृथक देव ऋषी सांगेन, व्याहुती सप्ते स्थानाशी, ऐका असे प्रजापती ऋषी. पृथक देवता परियशी, सात नामे देवांची, अग्नि वायू सूर्य जीव वरुण इंद्र विश्वदेव, सप्त व्याहती सात देव, छंदही सप्त सांगेन. गायत्री उष्णिक अनुष्टुप देखा, बहुती पंक्ती पंचमायिका, त्रिष्टुप जगती छंद विशेखा, प्राणायामे विनियोग. ओम भू पादन्यास, भूम जानू सुव कटी विशेष, मह नाभी स्थान स्पर्श, जन हृदय तपकंठ. सत्य भ्रुवल लाट स्थान, गायत्र्या गायत्री छंदाशी म्हणा, सविता देव विश्वामित्र ऋषी कुणा, प्राणायामे विनियोग. ओम भू हृदय नम, ओम भू शीर्षे स्वाहा, ओम सुव शिखाय वापषट, ओम तत्वितुरण्यम कवचाय भू, ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्र त्राय वौषष्ट धियो यो न प्रचोदयात, अस्राय पटू. ओम भूर्भव स्व इति दिग्बंध, ऐसे षडंग करावे. प्राणायाम करावयासी, प्रजापती म्हणा ऋषी, देवतानामय परियशी, ब्रह्मा अग्नि वायू सूर्य असे. प्राणायामे विनियोग म्हणून, ओम आपो स्नान स्तन सर्पोनी, ज्योती नेत्र स्पर्शे करुणी, तसो जीवा अमृत ललाट स्पर्शावे. ब्रह्मभुभव स्वरम म्हणून प्राणायाम करावे. तिन्ही त्रिपदा गायत्री जपे कोणी, जपनाराशी सर्वसिद्धी. या गायत्रीचे अधिदेवता ब्रह्मा अग्नि वायू गर्भस्था, ऋषी ब्रह्मा असे ख्याता. सप्तलोकन्यास सांगेन, पादन्यास भूर्लोक, हो जाणो अतिविशेष, स्वगुह्य असे लोक, नाभी त्यास महरलोक, जनो हृदय तपो ग्रीवे, भुवरलो लाटे सत्यलोक म्हणावे, असे स्थिरस्थान बरवे. सत्यलोक म्हणती तयाची, गायत्रीची प्रार्थना करुणी, प्राणायाम करा विधीनी. ब्रह्मचारी गृहस्थानी, पंचांगुली धरा परमेष्ठी, वानप्रस्थ संन्यासी, अनामिका कनिष्ठा कांगुष्टेशी, ओंकारादी वायू पुरकेशी, दक्षिण नाना सा पुटे चढवावे. वामना सा पुटी निसोजनी, करा प्राणायामतिनी, येण्याची विधी करा मुनी, त्रिकाळीचे संध्या कर्म. आता करा मार्जनाशी, सांगे नाही का समतृषी, जैसे असे स्मृती चंद्रिकेशी, तिने विधी सांगत. अपोहिष्टे ती सुक्तस्य सिंधुदूपी ऋषी, गायत्री छंदेशी, अपोदेवता मार्जनाशी, हा म्हणावा विनियोग. अपोहिष्ट असे मंत्र म्हणून पुष्पवित्रे करा मार्जन, यस्य शयाय मंत्राणे, आपुले पाद प्रोक्षावे. आपोजन यथा मंत्रेशी, प्रोक्षावे आपल्या शिरीशी, श्रुवेश्वेत्री मंत्रेशी, उदक प्राशन करावे. आचमणे करुणी दोन्ही, दधी क्राउनो जंत्र जपुणी, करा मार्जन तुम्ही तिनी,
पुनरपि अपोहिष्टा म्हणा. हिरण्यवर्ण सुक्तेशी मार्जन करावे परियेशी द्रुपदा दिवेती मंत्रेशी घ्राणोनी उदक सांडा वर्मी. मार्जन करावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन वामहस्ती पात्र धरून मार्जन करा विशेषी. औदुंबर सुवर्ण रजत काष्टपात्र असे पवित्र ऐसे पात्र न मिळे यत्र. वामहस्ती उदक घ्यावे मृण्मय अथवा द्विमेघ पात्र. भिन्न भांडे त्याच्या अपवित्र अग्राह्य वर्जा देवपितरा. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी मार्जन संख्या सांगणे ऐका. शिरशी अष्ट पादी नवका. यशक्षयाय स्थानभूमिका. येणेपरी मार्जन आप पुनंतु मंत्रेशी. प्राशन करावे माध्यान्यशी अग्निश्वे त्रिमंत्रेशी. संध्याकाळी करावे प्राशनांती तुम्ही ऐका. द्विराचमन करा निका. आघ्रा नुनी उदक सांडून देखा. एक आचमन करावे अर्ध घ्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोशृंगा इतके उंच करून अर्घ्य भावे द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपुणी स्वायं प्रात द्यावी दिनी. हंस ऋषीजन मंत्रेशी मध्यान्नी अर्घ्य घ्यावे अवधारा. पात्रवाद्याने उभे भरवे सांधे अर्ध्या असे बसून द्यावे. आचमन त्रिवार करावे. करा प्रदक्षिणा असावा अद्यादित्य. अर्ध्य द्यावयाचे कारण सांगणे तथा विस्तारण. राक्षस मध्ये हे दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धाशी नित्य इति परियेशी. संदेह पडे देवाशी सूर्य होईल अपजय. अपजय होता सूर्याशी. उदय अस्तमान नवे परियेशी. कर्मण चालती ब्राह्मणाशी. स्वाहा स्वाधाकार न चाले. स्वाहा स्वधाकार राहती. समस्त देवांचा उपवास घडती. सृष्टी राहील नवे उत्पत्ती म्हणून उपाय रचिवेला. याची कारणे अर्धे देती. तिची वज्रा युधे होती. जावणी दैत्याशी लागती. पराभवाची भविती प्रतिदिवशी. दैत्य स्थिती ब्रह्मवश. त्याशी वदिली आज घडती दोष. प्रदक्षिणा करती जाती दोष. असावादित्य म्हणून ब्रह्महत्येचे पापाशी. भूप्रदक्षिणा दोषनाशी. तारी पावले फिरता कैशी. भूप्रदक्षिणा पुण्य असे. संध्या करावयाचे स्थान सांगणे ऐका फलविधान. घरी करिता प्रतिदिन एकची फळ अवधान. दशफळ ग्रामाबाहेर देखा. नदीस केली या शतफल ऐका. पुष्कर तीर्थी सहस्र एक. गंगा सुरनंदी कोटी फल. सुरापान दिवा मैथुन. अनृत वाक्यादी पापदान. संध्या बाहेर करिता क्षण. जळती पापे प्रत्यक्ष. स्थाने असती जप करावयाची. विस्तारे सांगणे तुम्हाशी. श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी. एक चित्त परियेचा. जेप केली या घरी ऐका. एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल याधिका. नदीशी त्रिगुण फळ असे. गोष्ट वृंदावणी देखा. दशे गुण फळ आहे ती दिका. अग्निहोत्रादी स्थानी निका. शताधिक फल असती. तीर्थ देवताच सान्निध्यानी. सहस्र फल असे निर्गुणी. शतकोटी फल हरी सन्निधानी. ईश्वर सन्निधानी अनंत फळ. जप करिता आसनाशी. विधी निषेध अहोती कैसी. सांगेन एका तात्पर्याशी. पुण्य पाप बोलले असे. भिन्न काष्टाशनी बसोनी जरी. जप करीती मनोहरी. दुःख होय त्याचा पारी. तृणी भाग्य यश जो जाय. पल्लव शाखांची पसता सदा होय दुःखितता. वंशासनी दरिद्रता. पाळनाशी व्याधी होय. भस्मासनी व्याधीनाश. कंबलासनी सुख परियेस. कृष्णाजीनी ज्ञानप्रकाश. व्याघ्रचरणी मोक्ष स्त्रिया. पुरुषासनी वशीकरण. सर्व रोग अपहरण. पापे पाती जाती पळून. आयुर्पज्ञ अधिक होय. ओ इत्तेकाक्षर ब्रह्म मंत्र. जपा तुम्ही पवित्र. ध्यान करावे गायत्र. समस्त पापे हरती देखा. या गायत्रीची स्वरूपता अभिनव असे वर्णिता. रक्तांगी वास रक्ता. हंसवाहन असे देखा. ऋग्वेद ओंकार ब्रह्मादी देवता. चतुर्भुज चतुर्वक्ता. कमंडलू अक्षसूत्रा. चाटू धरला असे करी. ऋग्वेद असे समागमी. अग्निहोत्र फल मा वाहयामी. मग आया तू वरदा देवी. ओजोसी म्हणावे एका ब्राह्मणाने. या मंत्राची ऋषी देवता. गायत्री सदृश्य असे ख्याता. प्रातसंध्या तुम्ही करिता. विधान तुम्हा सांगेन. विश्वदेवा ऋषय. गायत्री देवता गायत्री छंद. गायत्र्या वाहने विनियोग. हे प्रातसंध्येशी म्हणावे. सवित्री देवता सवित्री छंद. सवित्र वाहने विनियोग. हे मध्यान्ह संदेशी म्हणावे. सरस्वती देवता सरस्वती छंद. सरस्वती वाहने विनियोग. हे सायं संदेशी म्हणावे. प्रातसंध्येचे ध्यान सांगे ऐका तुम्ही गहन. अभिगुरु गायत्री बाण. बालरूपिणी असे देखा. अकार ब्रह्मा दैवत खुण. सांगेन सर्व विस्तारेण. रक्तांगी रक्तवसन. हंसासनी आरूढ असे. चतुर्बाहू चतुर्मुख. कमंडलू धरिलाभिषेक. अक्षसूत्र चाटुहस्तक. ऋग्वेद सहित अग्निहोत्र फळ. ऐसे ध्यान करून मग जपा अक्षर ज्ञान. एकचित्त करावे ध्यान. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी. ओंकार शिखा माह वायामी. छंद ऋषी ना वाह्यमयी. श्रीय वाह्यामी. बल महा वाह्यामी. अशी म्हणून प्रातकाळी संध्या करावी सुवेळी.
आता सांगेन मध्यान्ह काळी ध्यान आवाहन पूर्वक अभिभुरो सावित्री अवगण मध्यान्ह संध्या ध्यान सांगेन ऐका ऋषीजन एकचित्ते परियसा श्वेतांगी श्वेत वस्त्र वाहन वृषभ पवित्र उकार रुद्रगण दैवत पंचमुखा असे देखा वरद अभय हस्त निक्वा रुद्राक्षमाळा त्रिशूल धारका यजुर्वेद सहित देखा अग्निष्टोम फल जाण ओंकार शिखा महा वाह्यामी छंद ऋषींना वाह्यामी श्रीय महा वाह्यामी हिय मा वाह्यामी आता साय संध्यास्थान सांगेन ऐका विधान एकचित्त ऐका वचन ध्यानपूर्वक सांगेन अभिभुरो सरस्वती वृद्धा दानावी तुम्ही साय संध्या कृष्ण सांगी कृष्ण वस्त्र परिधा गरुड वाहन असे देखा मो ओंकार विष्णू देवता चतुर्भुज चक्र धृत गंगा पद्म धारण हस्ता सामवेद सहित जाणा वाज पेय फल जाणा साय संध्या असे ध्यान करावे तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगते श्रीगुरु ओंकार शिखामा वाह्यामी छंद ऋषीना वाह्यामी श्रिया मा वाह्यामी बलमा वाह्यामी गायत्री छंद प्राणवस्य अंतर्यामी ऋषी परमात्मा देवता परियशी पंचशीर्षोपणयने विनियोग उदात्त सुरित स्वर शुक्लवर्ण ज्योतिस्वरूपम सूर्यदेव सर्व देवमय जगतस्वरूप अकार उकार मकाराणम अग्निवायु सूर्य ऋषय गायत्री त्रिष्टुप जगती छंदासी ब्रह्मा विष्णु महेश्वरा देवता ऋग्यजु सामाणी स्वरूपाणी आह वनीर्या घज्ञा गार्हपत्य दक्षिणाग्नी उपस्थानानी पृथ्वी व्यतिरिक्तिश दौश्य स्वाणी उदात्त अनुदात्त स्वरित स्वरा पित विद्युत कृष्णवर्णी प्रात मध्यान्ह तृतीय सवणी विश्व तैजस्य प्राज्ञ स्वरूपिणी जागृती स्वप्न सुषत्यावस्था ऐशे त्रिपदा गायत्रीशी सांगितले त्रिविध ध्यानाशी आता विधान जपाशी सांगणे ऐका एकचित्ते ममोपात्त दुरितक्षय द्वारा श्री परमेश्वर कीर्तन जपे विनियोग ओम ओम नाभी ओम हृदय म कंठे ओम भू अक्षरमंत्राशी गायत्री छंदेशी अग्निदेवता परियशी विश्वामित्र ऋषी देखा षडज स्वर श्वेतवर्ण पादस्पर्शा उच्चारण प्राणायामे विनियोगुन दुसरी व्याहुती म्हणावी ओम भुव अक्षरमंत्राशी उष्णिक नाम छंदाशी वायू देवता परियशी भृगु ऋषी असे जाण वृषभ स्वर असे जाण असे रूप श्यामवर्ण करा तुम्ही असे ध्यान जाणू मध्ये न्यासावे प्राणायामे विनियोग म्हणून न्यास करा भक्तींनी ओम सुव व्याहुती म्हणून ध्यान करावे भक्तीने सुव्य व्याहत मित्राशी म्हणा अनुष्टदम छंदाशी सविता देवता परियशी भारदार्ज ऋषी जाना स्वर गंगांधार पुतवर्ण कटी स्पर्शुनी मंत्र म्हणा प्राणायामे विनियोग जाणा तृतीय व्याहित मंत्राशी ओम मोह मंत्राशी म्हणा बृहती छंदाशी बृहस्पती देवता परियशी वशिष्ठ ऋषी अवधारा मध्यम स्वर पिशंगवर्ण असे करा तुम्ही ध्यान नाभी स्पर्शुनी म्हणा प्राणायामे विनियोग ओम जन मंत्र उच्चाराशी म्हणा पक्ती छंदाशी वरुण देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जाण रूप असे नीलवर्ण करण्यास हृदय स्थान प्राणायामे विनियोगातून जनन्यास ऐसा असे ओम तप मंत्रण्यासाशी त्रिष्टुप छंद परियशी इंद्रदेवता कश्यप ऋषी दैवत स्वर परियसा असे आपण लोहित वर्ण स्पर्श करावे कंठस्थान प्राणायामे विनियोगवन न्यास करावा ब्राह्मण हो ओम सत्य म्हणजे मंत्राशी जाण जगती छंदाशी विश्वदेव देवता अंगिरथ ऋषी निषाद स्वर असे जाण रूप असे कनकवर्ण भुर्वाललाट स्पर्शस्थान प्राणायामे विनियोगुन न्यास करावा भक्तीने इतुके न्यास करुणी हस्त ठेवून शिरस्थानी ध्यान करा विधीनी सांगेन ऐका ब्राह्मण शिरस्थान स्पर्शाशी मना अनुष्टप छंदाशी उच्चारावा प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाण प्राणायामे विनियोगुन मग करावे गायत्री ध्यान ओम आपज्योती म्हणून मंत्र म्हणावा भक्तीने ओम आपज्योतिर सोमृत ब्रह्म भूर्भव स्वरो शिरसी स्थान येणे विधी अंग न्यास करावे 26 अक्षरे गायत्रीचं न्यास सांगणे एककाशी एकचित्ते परियसे म्हणे पराशर ऋषीवर या त्रिपदा गायत्रीशी असे विश्वमित्र ऋषी दैवी गाय छत्री संदेशी वर्णदेवता सांगेन ओम तस्य वितृण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात अशी त्रिपदा गायत्री मंत्राशी 26 अक्षरे परियशी पृथकन्यास विस्तारेशी सांगणे द्विक द्विजोत्तमा तत्वर्णाक्षर मंत्राशी दाना विश्वमित्र ऋषी अग्निदेवता परियशी गायत्री छंद म्हणावा
सुवर्ण चंपक पुष्पे जैसी रूप तैसे जाणार जैसी ध्यान केली पापणाशी पादांगुष्टी न्यास जाणार सवर्णाक्षर मंत्राशी असे विश्व मित्र ऋषी वायू देवता परियशी दैवी गायत्री छंद देखा अति अंत सी पुष्पे वर्णे जैसी रूप त्याचे परियशी उपपातक दोषनाशी गुल्प न्यास करावा वि वर्ण नाम अक्षराशी जाणा विश्व मित्र ऋषी सूर्य देवता परियशी दैवी गाये क्षेत्री चंद्र देखा जंगास्थानी असे न्यास सौम्य रूपे कपिले वर्ण सुरस महापापे दहती परियस विवर्णाचे लक्षण तू वर्ण नाम अक्षराशी असे विश्वमित्र ऋषी विद्युत देवता परियशी दैवी गायत्री छंद देखा न्यास करावया जानुस्थान इंद्रनील विद्युधर्ण ऐसे अक्षर विधान महारोग हरती देखा व वर्णाक्षर मंत्राशी असे विश्वमित्र ऋषी यमदेवता परियशी दैवी गायत्री छंद देखा न्यास करा उरुडस्थानी दीप्ती असे जैसावन्नी रूप असे सौम्यपणी भ्रूणहत्या पापनाशी रे वर्णाक्षर मंत्राशी असे विश्वमित्र ऋषी वरुणदेवता परियशी दैवी गायत्री छंद देखा शुद्ध स्फटिक कांती गृहस्थानी न्यास बोलती अगभ्या गमन दोषनाशती रे वर्णस्थाना उत्तम निश वर्णाक्षर मंत्राशी दाना विश्वामित्रा ऋषी बृहस्पती देवता परियशी दैवी गायत्री छंद देखा निकार वृक्षणस्थान दाना विद्युत प्रकाश रूपधारणा ब्राह्य स्पर्श नामकुणा अभक्ष पालन अभक्ष पाप शालन यम अक्षरा मंत्राशी असे विश्वमित्र ऋषी ब्रजन्य देवता परियशी दैवत्री गायत्री छंद असे य कटिक कारस्थान तारकवर्ण देह हत्या पापज्वलन न्यास करावे सजून विद्वजन नामुन भकारा नाभिकारा न्यास कृष्णमेघ वर्णसुरस इंद्रदेवता संकाश गुरु हत्या पापनाशी वर्ण नाम अक्षराशी असे विश्वमित्र ऋषी इंद्रदेवता परियशी देवी गायत्री छंद जाणा गौ अक्षरा उदरण्यास ज्ञान रक्तवर्ण सुरस गंधर्व देवता परियस गोहत्येचे पाप झाले गो वर्ण नाम अक्षराशी जाणावा विश्वमित्रा ऋषी गंधर्व देवता परियशी देवी गायत्री छंद जाणा दे कारण्यास स्तनाशी पूषा नाम देव परियशी श्री हत्या पापनाशी एकचित्ते परियसा देव वर्ण नाम अक्षराशी जाणा विश्वमित्र ऋषी पुष्पदेवता परियशी देवी गायत्री छंद देखा व कारा हृदय ताणण्यास शुक्ल रूप वर्ण परियस रुद्र देवता असे त्यास वाघ जात पापनाशी व वर्णाक्षर मंत्राशी जाणावा विश्वमित्र ऋषी रुद्र देवता परियशी देवी गायत्री छंद जाणा श अक्षरा कंठण्यास कांचन वर्ण रूप सुरस त्वष्टा देवता परियस मान कौटिल्य पाप जाय श वर्ण अक्षर मंत्राशी असे मित्र ऋषी त्वष्टा देवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा धी कराक्षर मंत्रा दंतिन्यास शुक्ल कुमुद संकाश वसुदेवता परियस पितृहत्या पाप जाय धी वर्ण नाम अक्षराशी जाणा विश्वमित्र ऋषी वसुदेवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा म कारण्यास चालुस्थान पद्मराग तेज जाण मरुत देवतासे कुण सर्व जन्म पाप जाय म वर्णाक्षर मंत्राशी असे विश्वामित्र ऋषी मरुतु देवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा ही नारा नाशिकी कराण्यास शंखवर्ण असे त्यास सोमदेवता परियस सर्व पाप हरण होय ही वर्ण नाम मंत्राशी जाणा विश्वमित्र ऋषी सोमदेवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा धीकारा नेत्रस्थानी न्यास पांडुर भास संकाश अंगिरा देवता परियस पाणी ग्रहण पापनाशी धी वर्ण नाम अक्षराशी तोची विश्वामित्र ऋषी अंगिरा देवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा ओ यो काराक्षर मंत्राशी गुरु मध्ये नाजिसे त्याशी रक्त गौर वर्ण रूपेशी प्राणी वध पापजाय यो कार नाम वर्णाशी जाना विश्वमित्र ऋषी विश्वदेव देवता परियशी दैवी गायत्री चंद्र जाना यो कारा ललाटस्थानी न्यास रूप रुक्मा भस्स काश सर्व पाप होय नाश भक्तिपूर्वक न्यासावे यो वर्णाक्षर मंत्राशी असे विश्वामित्र ऋषी अश्विनी देवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा न कारा न्यास प्राणमुखा उदित सूर्या समान देखा प्रजापती देवताची निरंका वीर ची पदत जावे पाहिजे न काराक्षर वर्णाशी जाणा विश्वमित्र ऋषी प्रजापती देवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा प्र काराक्षर न्यास प्रोणी दक्षिणे रूप असे इंद्रवर्ण सर्व देव देवता जाण सर्व देव पदवी पाहिजे प्र वर्णाक्षर मंत्राशी असे विश्वमित्र ऋषी सर्व देवता देवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा सुकार मंत्राशी नाशिजे तया पश्चिम भागाशी कुंकुम रूप वर्ण त्याशी कैलास पद पाविजे सुकार वर्ण मंत्राक्षराशी जाणावा विश्वमित्र ऋषी रुद्र देवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा द काराक्षराचा उत्तरण्यास शुक्ल वर्ण रूप सुरस करावे तुम्ही ऐशेन्यास ब्रह्मपद पाविजे
द काराक्षर मंत्राची जाणा विश्वामित्र ऋषी ब्रह्मदेवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा या कार मूर्धा स्नानी ज्ञानस सुवर्णरूप सुरस विष्णुपदी होय वास श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी या वर्णाक्षर मंत्राची असे विश्वामित्र ऋषी विष्णुदेवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा तुकार न्यास शिकणास्तानी निरुपम वैष्णव होणी विष्णुरूप धरुणी वैकुंठवास होय झाला तुकार वर्णाक्षर मंत्राची जाणा विश्वामित्र ऋषी विष्णुदेवता परियशी दैवी गायत्री छंद जाणा ऐसे 24 अक्षर मंत्राची न्यास करावे विधीशी हस्त ठेवणीय शीर्षी अनेक न्यास करावे शिरस्थान न्यासाशी म्हणावे अनुष्टुप छंदाशी ख्यात प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाणा प्राणायामे विनियोग म्हणून ओत आपोस्तन जाणी ज्योती नेत्र स्पर्शुनी रसो जिव्हा न्यासावे अमृते तिला तेशी मग स्पर्शुनी मुद्रुनिशी ब्रह्मभुव स्व करोशी सी न्यास करावा विधीपूर्वक इतुके न्यास करुणी गायत्री त्रिवार मानुनी व्यापक न्यास करुणी कर शुद्धी करा 3 वेळा ओम भूर्भुवस्व विनशोनी गायत्री दशा पादुनी दशांगुली न्यासोनी पादप्रमाण करावे अंगुष्ट मूळ धरुणी कनिष्ठिकाग्र स्पर्शुनी उभय हस्त न्यासुनी दशपदे न्यासावे 24 अक्षर मंत्राशी अंगुली न्यास कराहर्षी तर्जनी मुळारंभेशी कनिष्ठिका ग्रहापर्यंत द्वादशा शरी एक हस्त करावे न्यास सुचित व्यापक न्यास उपरांत श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी ओम भू हिरण्य गर्भात्मने अंगुष्टाभ्याम नम ओम भुव प्रजापत्यात्मे तर्जनीभाय नम ओम स्व सूर्यात्मने मध्यमाभ्या नम ओम मोह ब्रह्मात्मने अनामिकाभ्या नम ओम जन विश्वात्मने कनिष्ठिकाभ्या नम ओम तप रुद्रात्मने कर तल तर पुष्ट्याभ्या नम ओम सत्व सर्वात्मने अस्त्राय पटो तत् ओम तत्वित अंगुष्टाभ्या नम वरण्य दर्जनीभ्या नम भर्गो देवस्य देवमम धीमहि ह अनामिकाभ्या नम धियो यो न कनिष्ठिकाभ्या नम प्रचोदयात कर्तलकर पुष्टानम एव उभय हस्तंगुलिन्यास कुर्यात अथ षडंगन्यासा ओम भू हिरण्यत्मे नवोदयनाम नम ओम भुव प्रजापत्यात्मने हो शर्षे स्वाहा ओम स्व सूर्यात्मने हो दुखाय वष्टुर ओम म महात्मने कवचाय हो ओ जन विश्ववाणत्मे हो नेत्रत्राय वशिष्ठ ओ तप रुद्रात्मने अस्त्राय फटु ओ सत्य सर्वात्मने हो दिग्बंध ओम तत्सवितु हृदयाय नम ओम वरण्य शिरस्य स्वाहा ओम भर्गो देवस्य शिखाय वष्टु ओम धीमहि कवचाय हम ओम देव योन नेत्रत्राय चौषष्ट ओम प्रचोदयात अस्त्राय फटू ऐसा षडगन्यास करुणी अंगन्यासावे दशस्थानी त्याची नावे सांगणे विजनी एकचित्त धारा पाद जानु कटिस्थानी नाभी हृदय कंठभवणी नालू नेत्र स्पर्शुनी तलाट शिरस्थाने गायत्री मंत्र 10 पदाची दशस्थाने अंगन्यासी तत सवितु वरण्यसी भर्गो देवस्य पंचम स्थान धीमहि म्हणजे षष्ठस्थान धियो सप्तम स्थान जाण यो कारो अष्टम धरुणी पूर्ण अगन्यास करावे न कार नवम स्थान प्रचोदयात 10वे जाण अंगन्यास येणे गुण करा तुम्ही द्विजोत्तम चतुर्विषयांती अक्षराशी करावे मग न्यासाशी पादांगुष्ठी धरुणी हर्षो शिखापर्यंत न्यासावे त अंगुष्टाभ्यान्नम च गुल्फ योर्नम वि जंघ योर्नम तु जानुभ्यान्नम ब उर्भ्यान्नम रे गुन्ह्याय नम स्नि विष्णाय नम य कष्टमे नम भ नाभे नम गो उदराय नम दे स्तनवाय नम व हृदाय नम स्न कंठाय नम धी दर्तभो नम म तालवे नम ही नासिकाय नम धी नेत्राभ्या नम यो भ्रुव मध्याय नम यो ललाटाय नम न प्राडुमुखाय नम प्र दक्षिणमुखाय नम चो पश्चिममुखाय नम द उत्तरमुखाय नम या धुने मध्वे नम त शिखाय नम असे ज्ञान करुणी पुनः पादांगुष्ठ धरुणी कटीपर्यंत न्यासुनी ऊर्ध्वन्यास करावे त कारा अंगुष्ठतान कार गुल्फ असे स्थान श्री गुरु म्हणते ब्राह्मणा जंगा स्पर्शावी कार मंत्रे तुकार जाणू वर विकार करवे रे कार गृह स्पर्शावे निकार ऋषीनी न्यासा न्यावे बरवे य कार कटिस्थानी देखा शिखा धरुणी नाभीपर्यंत करावे न्यास उत्तरत सांगण्याचे जदिवंत एकचित्य परियेसा त नम शिखाया विनय विन्मस्य या नम ऊर्ध्वे नमनस्य द नम उत्तरामुखाय विनस्य चो नम पश्चिम मुखाय प्र नम दक्षिणमुखाय न नम प्राणमुखाय यो नम ललाटे यो नमे भ्रुवामध्ये धी नमे नेत्रद्वये ही नम अशिकाय म नम ताली धी नम दंतेषु श नम कंठे व नमे हृदये दे नम स्तनायो गो नम उदरे भ नम नाभो प्रणवदी नमोंत न्यास करावे
अकार नाभी उकार हृदय मकार मुखे नकार ललाटे मकार शीर्षी मुद्रा असतेन नमस्कृता अथ मुद्रा संपुट प्रकारी चतुर्विशतारी अवधारी सांगण्याचा विस्तार परी ऐका ब्राह्मण एकचित्ते. सुमुख प्रथम संपुट दुसरा विस्तृत चतुर्थ धरा द्विमुखी ह त्रिमुखी ह चतुर्मुखी करा पंच सुषिमुखी देखा अधोमुखी व्यापकांजलिका शकट यमपाश एका ग्रंथित सन्मुखोन्मुखा प्रलंब मुष्टिमुद्रा मत्स्य कुर्म हद वराहद सिंहक्रांती महाक्रांती मृदर ख्याती पल्लव नाम मुद्रा असती 24 मुद्रा येणेपरी मुद्रा विणे गायत्री मंत्र जप करिता सर्व व्यर्थ या कारणे करावा पवित्र मुद्रा पूर्वक परियेचा गौप्य करावा मुद्रा जप शिष्य श्रीखिलिया नाही पाप गृह पत्र प्रवृत्त धर्मस्वा पाप पाहिलिया नाही दोष नाही इतुके न्यास करुणी प्राणायाम करवतीनी समस्त पाप शरीरात म्हणून अष्टोत्तर शत संकल्पावे गायत्री प्रथमा पादाशी म्हणा ऋग्वेद ऋषीची भूमितत्व परियशी ब्रह्मदैवत जाणावे गायत्री नाम छंदाशी म्हणावे प्रथम पादाशी आता द्वितीय पादाशी विधान एका सांगेन द्वितीय पाद गायत्रीशी यजुर्वेद ऋषी रुक्सामह तत्व परियशी रुद्र देवता त्रिष्टुप छंद तृतीय पाद गायत्रीशी सामवेद ऋषी प्राणापाण व्याणयशी समान तत्व परियेसा विष्णू देवता छंद ही जगती जाणावे तुम्ही एकचित्ती समस्त पाप क्षयार्थे जपे विनियोग म्हणावे गायत्रीचे ध्यान सांगणे तुम्हा विधान एकचित्ते करा पठन श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी मुक्त विद्रुम हेम नील धवल छा येरमुखिस्त्रो शर्णयुक्त मिंदुकालन निबद्ध मुकुटा तत्वार्थ वर्ण त्रिकाम गायत्री वरदावाय कुशक कशका शूल कपाल गुण शंख चक्र मतार विदुयुगुल हस्तवर्धिनी भजे असे दान करुणी जप करावा नासिका गुणी अति षडंग नाचुनी जप करावा विसर्जन गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परियेचा नाममंत्र असे विशिष्टा वदिनी पाप होय मनहुकार आपुले मनहुर रुहुकार आपू नाम आपुला प्राण मनोह प्राण एकवटवून जप करावा एकचित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती पितृभवणी जहकार जन्म विच्छेदनी पहकार जन्म पाप दुरी चारी वेदाशी मूळ एक गायत्री मंत्र असे एक ज्याची कारण जपावा एक वेटपटन कळवसे ऐसा मंत्र न जपे नर ऊर्जा जन्म जैसा सुकर जप कराहो निर्धार चिंतेने फळ पाविजे न करावा उत्की पैसे न तुरज होय प्रज्ञाहीन सांगणे त्याचे कारण अग्नि तीन विप्रमुखी आहवनीय गार्हपत्य दक्षिण अग्नि तिसरा विख्यात अग्निहू उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे उदक वजावे या कारणे बैसेजी आपण शुभासन हस्तस्पर्शोनी प्राभिस्थानी प्रातकाळी जपावा माध्यानी हृदयस्थानी जपावा माळ धरुणी हस्तमुख स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभेनी जपावा प्रातकाळी बैसोनिकीच्या मध्यान्हकाळी अथवा उभा राहुणी निरक्षडी उभय पक्ष करावा बैसोनी जपावा सायंकाळी पहावा वृक्ष मरण निर्मळी जरी वृक्ष नशे जवळी नासाग्र हृ नयनी जपावा ब्रह्मचारी हु गृहस्थाशी जप नेमिला अष्टोत्तरेशी वानप्रस्थ यतीश्वरांशी सहस्र मुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्ट विशांती करापुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गोप्यशी प्रगट वाक्याक्षराशी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद असती गायत्रीशी मुळुनिने म्हणावी परियेशी म्हणता पातक महादोषी महानरक अवधारा तस्य वितुरुण्य वरण्य भर्गो देवस्य धीमहि धियो योन प्रचोदयात पृथक करुणी त्रिपादाशी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविजे अंगळी जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण शंखमणी होवे शतगुण प्रावाल माला सहस्रफळ स्फटिके 10 सहस्र पुण्य मौक्तिके लक्ष गुण दान पद्माक्षी जप निर्गुण 10 लक्ष पुण्य असे कोटी गुण सुवर्णमाला कुश रुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चळा गोप्य माला धरुणिया जप करिता नुलगीजे मेरू पाप बोलिजे अपारू प्राणायाम केलिया त्रिवारू मेरू लंगिले पाप जाय गायत्री जप 3 पादास प्रत्येही करावा एकादश पापांचा होय सर्वनाश त्रिरात्रींचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पातक जाय त्वरिता करावा सहस्र एक चिंता उपपातके नासती महापतकादी दोजशी कोटी जप करावा परियेशी जी जी कामना इच्छिशी त्वरित होय अवधारा द्रव्य घेऊन एकापाशी जप करीत अनंत दोषी चांडाल योनी भरवशी जन्म पावे परियेसा जप करावे मन हृदय न पाहावे मागे पुढे शूद्राधिक जातीकडे संभाषणादी करू नये कंडू नये देह आपुले नेणता जरी तुके घडले श्रोत्राचमन करावहिले दोष नाही अवधारा
ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्तमे देवता आहे ती जाणा स्पर्श करिता तक्षणा पापे जाते परियसा दृष्टी पडता चंडाळ याती रुधिराचरे होय शुद्धती संभाषण होय पतिता प्रती स्नान करावे परियसा मौन्य करावे हे उत्तम अगत्य बोलीचे संधी विषम तद्दिशो मंत्र जपता कमी पापे जाते सकळीक जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभई आली तरी क्रोध रूप जपता भारी पापे घडते अवधारा नेणता घडे इतुके जरी आचमन करावे श्रोती अग्नि सूर्य धनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा ऐसा जप करावा विधीने मनोकामना होय पूर्ण ऐकती समस्त ऋषीजन म्हणून सांगे पराशर गायत्री जप करा ऐसा प्रातकाळी म्हणा मित्रश्य उद्युक्त मंत्र मध्यान्हेशी इममे वरुण सायंकाळी शाखा मरत्वे मंत्र असती मना जैसे विधी असती गोत्र प्रवर उच्चारा भक्ती बुद्धाचाराप्रमाणे चारी दिशा नमुनी प्रदक्षिणा करावी सगुणी गोत्र प्रवर उच्चारुणी नमस्कार करा प्रियसा अशी संध्या करुणी मग करावी उपासगण सांगेन त्याचे विधान श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी साय प्रातवेळा दोन्ही अपवासन करावे सगुणी मिळवणी न करावे विद्वजनी करावे सवी द्विकाळ मुख्य न करावे वळणी अळंद्यात भूमीवर न करा नित्य सांडिली करावे विहित अथवा उदके सारवावे कुंडी स्थापोणी अग्निशी करावे नित्य औपसनाशी वारा घालो नये त्याशी हात पर्णे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाये सुपे दरिद्र धनक्षय मुखे फुंकिलिया आयुष्य जाय हस्तमुळी होय मृत्यू कुंकुणी अथवा विजयनशी वायू घालावा अग्निशी काष्टी समृद्धी परियशी ज्वलित असावा अग्नि देखा ज्वाला निगती जयस्थानी आहुती घालावी तिथे वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्र ऐका होमद्रव्ये आहे ती विशेखा सांगेन नावे परियसा साळी सावे त्रिनिवार तंदुळ असती मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ राळे सुख्य असती साठी दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करा उणे घृत संपर्क करावे घृत नशे समयाशी तिळ पवित्र होमाशी तिळाचे तैल परियेशी तेही पवित्र असे देखा श्रीपा उपासना केल्यावरी ब्रह्मयज्ञ करावा तर्पणपरी सांगणे विधी परी करी श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी मुख्य सकाळी मध्यान्नाळी स्नान संध्या जपावे करुणी औपनासनादी करा विधानी मग करावा ब्रह्मयज्ञ उदक समीप मुख्य स्थान करा तर्पण ब्राह्मयज्ञ प्राणायाम 3 करून विद्युदशी मंत्र जपावा दुर्वा घेऊन दक्षिण करी ऊर्ध्वमुख उत्वा उत्तरी बसावे वाम पादावरी दक्षिण पाद ठेवणे उभय हस्त पुटशी ठेवावे दक्षिण जानुशी म्हणावे 3 ग्रामराशी मग म्हणावे रशात्तर ओम भूर्भुवस्व असे म्हणती तस्य वितुरण्यम त्रिपदा गायत्री उच्चारणी मग जपावा 10 वेळा स्वाध्याय दिवसाशी म्हणावे शक्तीशी अनंत होय तया दिवशी एक ऋचा म्हणावे तेही नये एखाद्याशी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्राशी 3 वेळा जपावे वृष्टी ऋषी मंत्राशी जपोणी स्पर्शावे उदकाशी तर्पण करावे परियशी ऐका ब्राह्मण एकचित्ते ब्रह्मयज्ञ करावयाशी दर्भ मुख्य परियशी वसु हृद आदित्यशी तृप्त समस्त देवह पितर एखादे दिवशी नगडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन फल असे देवतर्पण कुशाग्रेशी मध्यम हृदय स्थाने तृप्त ऋषी मुळाग्री पितृवर्गाशी तर्पण करावे परियसा न करावे तर्पण पात्रात करावे आपण उदकात भूमी घरी नित्य निषिद्ध असे करू नये दर्भ ठेवणी भूमीवरी तर्पण करा अवधारी विविधयुक्त भक्ती पुसुरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी तीळ धरून आपल्या करी तर्पण करावे अवधारी ठेवू नये शिळेवरी भूमी काष्ट पात्री देखा रोम कुपादी स्थानी देखा तीळ ठेविता पावती दुका तीळ होती कृमी ऐका निषिद्ध बोलली स्थाने 5 घरी तर्पण करावयाची तीळ अग्राह्य परियशी करावे आपण उदकाशी ऐका समस्त ऋषीजन श्वेत तीळ देवाशी ध्रुम वर्ण ऋषी जनाशी कृष्ण वर्ण पितंबराशी तीळ तर्पण करावे यज्ञोपवित सव्य देवाशी निवितीने करावे ऋषीशी अपसवे पितराशी तर्पण करावे येणे रीती देवाशी अंजली एक ऋषीशी अंजुली द्वय सम्यक पितरांशी अंजुली त्रिक तर्पण असे करावे स्त्रियांशी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुशी ऐका सापत्नी आचार्य नमिका द्वंजुली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांशी अक्षता मुख्य तर्पणाशी कृष्णतील पत्यानंतराशी अनंत पुण्य परियेचा आदित्य ह शुक्र वारेशी प्रतिपदा मध्यान्ह नक्षत्राशी षष्टीहून नवमी ही एकादशीशी तिल तर्पण करू नये अथवा विवाह उपनयनाशी जन्म नक्षत्र हो जन्म दिवशी आपल्या घरी शुभ दिवशी तिल तर्पण करू नये जधी न करी तिल तर्पण उदके करा मुख्य करा जाण
मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्री करावे. पायन धुता मंगळ स्नान तिला विन करिता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे बेनी निष्फल असे आवाधारी. निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेशी दीपवाळी चतुर्दशीशी करावे तर्पण परियेसा. अंगारक कृष्ण चतुर्दशीशी यमाचे नाम विधीशी करावे तर्पण परियेशी यज्ञपवित्र सव्याने. एक एक तिळ घेऊनी त्रिवारांजली देऊनी यमाचे नाम उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाची नामे चतुर्दशी सांगणे एका विस्तारेशी. यमह धर्मराजनामे ऐशी मृत्युहंतक चौथा जाणा वैवस्वत हो काल देखा. सर्व भूत क्षय ऐका आठवा औदुंबुराह दिन दिका निलाय परम श्रेष्ठी एकादश उक्रोदर चित्र देखा. चित्रगुप्त हा दर चतुर्दशका पृथक नामे म्हणून एकका नदी जावे परियेसा समस्त पातके नासती. रोग व्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यू शनेश्वरादी महापीडा शुक्ल पक्षी माघमाशी तर्पण करावे अष्टमीशी विश्वनामे परियेशी वर्ष पातके परिहार होती असे तर्पण करुनी. सूर्यनामे अर्घ्यदिनी द्यावी समस्त विद्वजनी म्हणे नृसिंह सरस्वती सिद्ध म्हणे नामधारकाशी. कृपामूर्ती श्रीगुरु ऐशी सांगत झाले ब्राह्मणाशी कर्ममार्गी येणेपरी म्हणे सरस्वती गंगाधर. ऐसा ब्राह्मणाचा आचार वर्षता होय मनोहर सर्वाभिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरी श्री नृ सरस्वती पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे अहर्निक रूपण नाम षट त्रिशोदाध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नम. श्री सरस्वती नम. श्री गुरुभ्यो नम. नामधारक म्हणे सिद्धाशी पुढे कथा वर्तली कशी. श्री गुरु सांगते ब्राह्मणाशी काय निरूपण त्यानंतर ऐक म्हणे नामधारका सगुण श्री गुरु अवतार नारायणा जाणे सर्व आचार गुण सांगतशी कृपेशी. त्रिमूर्तीचा अवतार ज्याशी आचार सांगता काय प्रयासी ज्ञान जेवणी पती ताशी वेद म्हणविले कर्मण्य करी. ऐसा गुरुमती दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करून विप्राशी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी गृही रक्षावे कारणाशी अग्निमंथन काष्टाशी सांपादावे कृष्ण मार्जन. श्रीखंड दिव्य मणी घृत तिळ कृष्णार्जुन छाग वस्त इतुकी असावी पवित्र दुरीते बाधा करू न शकती. शुकपक्षी सारस्याशी पोसावे घरी परियेशी समस्त पाप विनाशी धेणू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान सांगणे ऐका ऐको म्हण गृह परवे सामार्जुन देवगृह आचारावे. हिरण्य रोप्य तांबेशी अथवा मृत्तिका पात्रेशी समार्जन करावे विधीशी निषिद्ध पात्र सांगेन. काश्य पात्र कन्या हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरुणी वाम हस्ती दक्षिण हस्ते सारवावे. प्रारंभ करावा नृत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी अगत्य करणे म्हणे घडे म्हणी भस्मे करुणी सारवावे. रंग मळिका घालुनी निर्मळ असावे देवता भुवनी मंग शुभासनी बसुनी देवपूजा करावी. जैशी संध्या ब्राह्मणाशी देवपूजा करावी तैशी त्रिकाल करावे अर्चनाशी एकचित्ते मनोभावे. त्रिकाळ न घडे ज्याशी प्रातकाळी करावी हर्षी तेही न साध परियेशी मध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेशी पुष्प व्हावे भक्तीशी ऐशेन साध जयाशी भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर नरक भोगी निरंतर ऐका ब्राह्मणा एकचित्ते. विप्रकुळी जन्म जयाशी पूजा न करिता जेवी हर्षी तोची होय यमग्राशी वैश्वदेवण करी नर. देवपूजा करावयाशी विधाने सहा परियेशी उदक नारायणा स्वरूपेशी पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगणे ऐका अग्निपूजा अधिका मानस पूजा अतिविशेष एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष थंडिली जाण. प्रतिमा पूजा सर्पबुद्धी ज्ञाता असेल बुद्धिमंत. यज्ञ पुरुष पूजा तुम्ही त्वरित स्वर्गाव पूजा देत. यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण अथवा पूजावे धेनुशी. ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष तुष्ट त्रिमूर्ती गुरुत्रिमूर्ती म्हणून बोलती समस्त ऋतू वचनी सकाळ विष्ट तयापासून पाविजे त्याने पुरुषार्थ कली प्रवेश होता नर न करीती अंतःकरण स्थिर उत्पत्ती केली शांडूधरे. समस्त लोक उद्धारावया त्याने ग्राम चक्रा किंतेशी प्रकाश केला ऋषिकेशी तीर्थ घेता परियेशी समस्त पापे नासती. निरोप घेऊन श्रीगुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्राचे देवाचे विधीपूर्वक अर्चावे. स्त्री जनादी शूद्राशी न म्हणावे मंत्राशी आगमोक्त मार्गेशी गुरु निरोपे करावे. श्री गुरुचे निरोपाने पाषाण तोची होती जाण प्रसन्न होय परियेसा शुची आसनी बसुनी करावे प्राणायाम तिने. योग्य ज्ञाता म्हणून चेतवावा परमात्मा प्रणव पंत्रोणी द्वादश उदके प्रोक्षावे आपुले शीर्ष. संकल्प करुणी अगण्यास कलश पूजा करावी देवा दक्षिणा भागेशी कलश ठेवावा परियेशी. पूजा करुणी भक्तीशी शंख पूजा करावी निर्माल्य काढून विनयेशी
टाकावे नैऋत्य दश धुत वस्त्र अंतरा हर्षी दीपर प्रज्वलित करावा स्मरावे म्हणे श्री गुरुशी मनोवाकाय कर्मेशी अर्चना करावे पीठाशी विधीपूर्वक अवधारा चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा जाणी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्र शीर्षेती आवाह नोम पुरुषे वंदे करासन यतवानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपादवर्धरसा अर्ध द्यावे परियसा तस्मद्विराळ बनायसा देवाशी आचमन स्मर पावे यत पुरुषेण मंत्रेशी न पण करावे देवाशी पंचामृतादी विधीशी न पण पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेशी श्रुती मार्गे करुणी न्यासाशी नपण करावे परियशी एकचित्ती अवधारा नपण करुणी देवाशी बसवावे शुभासनेशी तय यज्ञमी ती मंत्रेशी वस्त्र द्यावे परियसा तस्माज्ञ ज्ञातू मंत्रेशी यज्ञपवित्र द्यावे देवाशी येरे मंत्रे गंगाक्षतेची वहावे अनन्य भक्तीने तस्मदाच्छ अजापरिज्ञ असा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एक चित्त मनपूर्वक देवाशी पुष्प वहाव्या विधान सांगेन एका ऋषीजन आपण पेरले कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेचा पुष्प असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता क्रय करून विकत घेतात सामान्य पक्ष पुष्पे दान उत्तम न मिळतात घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधमपती कृष्णचित्र अध्यमपत वर्धावी शिडी पुष्पदेख सचिंद्र अथवा पृथ्वी मक्षक भूमीवरी पडले एक पुष्प त्याच्यावे देवाशी शिडे नव्हते द्रव्यदान बिल्वपत्र तुळशीपर्ण सहस्रपत्र कमळदाने सदराग्राही देवाशी शतपत्रे बंकुल चपंकाशी पाटले कमले पुत्रागेशी मल्लिका जाती करविरेशी कल्लार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयाशी वर्धावी पुष्पतुम्येशी दत्तुरे अर्क करविरीशी रक्तपुष्पे भरजावी गिरीकर्णिका नृगुडेशी सेवा कपित्त करंजेशी अमलपत्र कृष्णांडेशी पुष्पे विष्णुशी वर्धावी ही वाहिल्या होय दोषी सांगेना एका समस्त ऋषी पूजा करिता विष्णुशी तेजावी याची का कारणे अर्क पुष्प वहिल्यावासी विनाश होय आपणाशी दत्तुर पुष्पे प्रज्ञानाशी कोविदारे दरिद्रता गिरी कर्णिका पुष्पे वाहता कुलक्षय होय त्वरिता कंटकारी पुष्पे वाहता शोक होय परियसा कुंद पुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग एक या कारणे करुणे विवेक पुष्पे वहावी विष्णुशी वर्जा पुष्पे ईश्वराशी सांगणे नावे परियेशी कपित्त केतकी शशांकेशी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंद देखा दातकी निबादी पंचका बकुल दांडिब केतका माधवी पुष्पे वर्जावी च्युत कुद युथिका जिती रक्त पुष्पे वर्जावी निवृत्ती विश्वार्चन दोष घडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशाशी वर्ज करा तुम्ही तुलशी वर्ज करावे दुर्वेशी दुर्वा शक्ती देवी दे येणे विधी पुष्प वाहते काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्वेद पुरुषार्था होय तुम्हा अवधारा यत पुरुष मंत्रेशी सुगंध दुपावे परिमळेशी ब्राह्मण स्थिती मंत्रेशी एक राती करावी मनोभावे चंद्र भामन सोय मंत्रेशी नैवेद्य द्यावा परिकरेशी तांबूल देता मंत्राशी नाभा आशी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्ताशेती मंत्रे करुण वेदाहमे ती मंत्रे करुण पुष्पांजली अर्पावी दाता पुरस्तात मंत्रेशी नमस्कारावे देवाशी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगणे एका विद्वजन अपसव्य देवा प्रदक्षिण करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा वित्तम द्विज देखता सन्मुख जावणी वंदावे सभा असेल द्विजावरांची नमस्कार करा तुम्ही एकची देवतार्चनी कैसेची नमस्कार पावे समजता माता पिता श्री गुरुशी नमस्कार करावे ऐशी उभय हस्ते कर्णास्पर्शी एको भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका वाम हस्त वाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा गुरुस्थानांची नावे सांगेन ऐका एको भावे विचारुणी या बर्वे नामस्मरावे येणे विधी माता पिता गुरुदिता भय हरता अन्नदाता व्रत बंद केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भाता अथवा चुलता सापत्न असेल जिये माता व अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयाशी निषिद्ध स्थाने नामावयाशी सांगण्यात एका तुम्हाशी वय उनशरजाशी नमू नये विद्वजनी अग्नि समिध्या पुष्पकुश दरेला असेल अक्षता कलश स्वहस्ती परहस्ती अस्ता होदोष उभयता असे नामस्करिता जप अथवा होम करिता दूर देखील द्विजे येतात
स्नान करिता जडी जसता नमस्कार करू नये. एखादा विप्रसे धावत नेणता अथवा धन गर्दित क्रोधवत मंगलस्नात नमन करिता दोषकडे. एक असते ब्राह्मणाशी नमू नये परियशी प्रेत नरू मूर्ख जनाशी करू नये नमस्कार. गीता वाद्य नृत्यशी संतुष्ट व्हावे देवाशी प्रार्थना करावे भक्तीशी मग अर्चावे स्नकादिका. पूजा अर्पुणी देवाशी हस्त ठेवून पिठेशी उत्तर पूजा करा अशी. मग करावे उद्वासन असे परी देवपूजा करावी भक्तीने ऐकद्विजा अन्न संस्कार व्हावया कदा. वैष्णवदेव करावा अग्नलंकार करुणी अग्निकुंडी दाखवणी घृत संमिश्र करुणी 5 भाग करावे. एक भागाच्या 6 आहुती दुसरा बडी हरणी योजिती अग्नदान तिसरा करीती चौथ्या भागी पितृयज्ञ मनुष्ययज्ञ पंचवेशी वैष्णवदेव करावा मंत्रेशी. अन्न नाही ज्या दिवशी तंदुलानी करावा वैश्वदेव समयासी अतिथी आलिया घराशी चोर चांडाल होय हर्षी पूजा करावी मनोभावी. यम सांगे आपुले दुताशी वैश्वदेव न करिता नाराजी अतिथी आलिया घराशी. अन्न न घाली जो नर त्याते आणावे आम्हापाशी. पूजा करीती जे विधीशी जाऊ नको तयापाशी. विष्णू आद्या आम्हासे माता पिता घातकी यासी. शुनी शोपच चांडालाशी अतिथी आलिया घराशी. अन्न द्यावे परियेसा न विचारावे गोत्र गुळा. अन्न घालावे तात्काळ विमुख झाली या वर्ष 16. पितरण येती घराशी प्रवासी असेल आपण जरी. औषधी घृत दधी श्री कंद मुळे फळे तरी देवयज्ञ करावा. अन्नाविणे अन्नदान करू नये साधुजने. पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चंद्रायण आचरावे. न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशी आला नरदरी. भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे बळीहरण घालून काढी आपण. त्याने करावे चंद्रायण आपण काढिता दोष जाण अनिका करी काढवावे. बळी हरण न काढिता जेवी घरी 6 प्राणायाम त्वरित करी तेने होय पापदुरी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी. गृहपूजा करून देखा गोग्रास द्यावा विशेष का. नित्य श्राद्ध करणे ऐका त्यक्त करुणी समर्पावे. स्वादाका पिंडदान करू नये अग्निचरण ब्रह्मचर्याशी तांबूलदान दक्षिणा वर्ज परियेसा. वैश्वदेव झालियावरी उभा राहुणी आपुल्याद्वारी. अतिथी मार्ग पाहावा निर्धारी आलिया पूजन करावे. श्रमणी आलिया अतिथीशी पूजा करावी भक्तीशी अथवा अस्तमान समयाशी आलिया पूजन करावे. वर्णाना ब्राह्मण गुरु ऐसे बोलती वेदशास्त्रू. अतिथी जान सर्व गुरु वैश्वदेव समयाशी. वैश्वदेव समयी अतिथीशी पूजा करिता परियेशी ती पावे सर्व देवाशी. तुष्टे ब्रह्मा इंद्र वल्ली वायुगुण अर्यामदी देव. तृप्त होय सदाशिव पूजा करावी मको भावे. सर्व देवता संतुष्टती अतिथी पाद प्रक्षालिती. पित्तर सकळ तृप्त होती अन्नदाने ब्रह्मा तृप्ती. विष्णू महेश्वर अवधारा यतीश्वरादी ब्रह्मचारी. जे समय येती आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी. महापुण्य असे देखा ग्रास मात्र विधलायक. मेरू समान पुण्य अधिक बर्वे द्यावे त्याशी उदक. समुद्रा समान दान असे अतिथी आलिया घराशी. जेवी आपण तेजुने जाशी. ज्ञान श्वान योनी होय भस्वशी गर्दवी होऊन पुढे उपजे. असे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण. न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे. सायं प्रात गृहस्थानी भोजन करणे संतोषी. प्रक्षालन करुणी पादाशी ओले पायी असावे. ओली असावी 5 स्थाने. हस्त पाद उभय जाणे. मुख ओले पंचमस्थान. शतायुषी पुरुषी होय पूर्वाभिमुख बसवण. भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडण. बसोवे एका चित्ते मंडळ करावे चतुष्कोणी. वरी भस्म प्रक्षोणी क्षत्रियाशी मंडळ त्रिकोणी. वर्तुळ वैश्याशी परियेसा. शूद्रे अर्धचंद्राकार मंडल करावे परिकर. आवाहनावे सुरवर. आदित्य वसु रुद्र ब्रह्मा. पिता महादी देवता तया मंडली उपजीविता. याची कारणे त्वरा करिता. मंडल बिणे जेवू नये न करिता मंडळ जेवी करी. अन्न रस नेती निशाचरी. पिशाच असुर राक्षसी येई. अन्न रस नेती अवधारा. उत्तम पूर्वाभिमुखी देख. पश्चिम माध्यम असे ऐक. पितृकार्य उत्तरमुख. सदा दक्षिणेशी बसावे जेवी ते पात्र अवधारा. सुवर्ण रजत ताम्रपात्रा. पद्मपत्र पालाशीपात्र. पुण्यपात्र परियेसा. वर्जावे गृहस्थ तपामात्र. ताम्रपात्र यती सुवर्ण रजतपात्र. ताम्र शोक्तिक शंखज पात्र. स्फटिक पाषाण यतीशी. कर्दलिंगर्भ पात्रेशी. पद्मपत्र जळस्पर्शी. वल्ली पालाश पत्रेशी. जेविता चंद्रायण आचरावे. वट अश्वत्थ अर्क पटोल कैदंब कोविदारपणे कोमळ. भोजन करिता तत्काळ चंद्रायण आचरावे. लोहपात्र आपुले करी. ताम्र मुन्न मत्र
मृण्मय पृष्ठ पर्णावरी कार्पासापत्री वस्त्रयेरी जेविता नरका प्रतिजाय काश्यपात्री जेविल्याशी यश बळ प्रज्ञा आयुषी वाडे नित्य अधिकेशी गृहस्थाशी मुख्य कार्यास पात्र असावे पात्र पाचशेर नसावे उणे अधिक थोर उत्तम उत्तम षोडश पाशेर सुवर्ण पात्रा समान देखा कांस्य पात्रेशी भोजन तांबूला सहित अभ्यंगन गृहस्थाशी मुख्य जाण येथे ब्रह्मचारी विधवा स्त्रियेशी वर्ज श्वानाच्या चर्माहुणी निषेधशे एरंडपाणी निषेध जाणा त्याहुणी आणि जेविल्या ताटी जेविता फुटके कांस्य पात्रेशी जेविता होय मायादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारी शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने सर्वे घेऊनी बाळकाशी जेवू नये श्राद्ध दिवशी आसन आपुले अपनाशी घालू नये ब्राह्मणाने आपोषणू आपुले हाती घेऊ नये मदमंती तैल घालूनी स्वहस्ती आपण अभ्यंगेन स्नान करावे भोजनकाळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका आयुष्यक्षय पुत्र घातका म्हणजे नाम तयाशी नामस्मरावे वडिता अन्न अभिघरावे पाहिलेचे जाण प्राणवितू घेता क्षण वृतन घालावे स्वहस्ते उदक घेऊन व्याहती मंत्री प्रोक्षुनी अन्न करा पवित्री परिशिजावे तेची रीती मग नमावे चित्रगुप्ता बळी घालून चित्रगुप्ताशी काढवावे सर्वेची परियशी वामहस्ता धवणी विशेषी पात्र दृढ धरावे अंगष्ट तर्जनी मध्यम अंगुलेशी धरावे पात्र वामन हस्तेशी आपोषण घ्यावे सव्य करेशी अनेका करणी घालवावे आपोषण उदक सोडून तरी अनेक उदक घेती करी श्वानमूत्र घेतल्या परी एकचित्ते परियसा धरिले आपोषण ब्राह्मणाशी नमस्कारिता महादोषी आशीर्वाद घेऊ नये दयापाशी उभयंताशी दोषकडे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्याव्या प्राणाविती आपोषण वा भिन्न भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहरे प्राणायुतीची विधान सांगणे का ब्राह्मण प्राणेय ज्ञानाग्नी पुत्र करणे जाण समस्त पापे जाती देखा जैसा कार्पा सरा शिशी अग्नी लागता परियशी जडून जाय तत्विरे तेजशी तशी पापण असती प्राणायुतीची रक्षण चतुर्विद्य पुरुषार्थ जाण मंत्र म्हणा अन्न स्पर्शोन गीता श्लोक प्रख्यात अहम वैष्णवरे पुत्व प्राणिना देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पंचमन्य चतुर्विधम अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्यावा प्राणायुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगष्टुदुती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्टेशी आपणाय स्वाहा म्हणायची व्यानाय स्वाया म्हणावयाची अनामिका कनिष्ठिका अंगुष्टाने अंगुष्ट तर्जनी कनिष्ठिकेशी उदानाय स्वाहा म्हणाहर्षी पंचगुणे परियशी सन्मानाय स्वाय म्हणावे प्राणायुती घेतले अन्न दंतस्पर्श नये जाण जिव्हेणी गळूनी तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगण्या एका तुम्हा विधान स्नानस्तमी धरा निर्धून न धरिता फल वरुण नेई होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जेविता मौन घरी आपण अपमृत्यू घडे त्याशी अशक्य असे मौन धरी प्राणयुक्त घेत तवोरी मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी पिता जिवंत असे याशी अथवा ज्येष्ठ बंधू परियशी धरू नये मौनाशी श्राद्धाने जेविता धरावे पंच प्राणाहुती घेता सर्वाशी मौन ग्राह्यता अशेर पिता वडील भ्राता मौन धरले अधिक पात जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण बक्षुण पूर्वी द्रवण कठीण आश्र म्हणणे परियसा भोजनांत समयाशी जेवावे पुण्य द्रवणाशी बळन जाय परियशी शीघ्र भोजन करावे धेनू उदक प्या वयाशी जितुका वेळ लागे तिशी भोजन करावे परियशी शीघ्र भोजन सुखी जाण भोजन करावयाची स्थिती सांगेना एका ग्रासमिती संन्यासी मुनीश्वर येती अष्टग्रास घ्यावे जाण षोडश ग्रास अरण्याशी द्विशत गृहस्थाशी मिती नाही ब्रह्मचार्याशी एकचित्ते परियसा जितुका मावेल आपुल्यामुखी तितुका ग्रास घ्यावा विषेकी अधिक घेता ग्रासमुखी उच्छिष्ट बक्षिले फळ देखा अर्ध्या ग्रास बक्षुनी उरले जेविती आपण्याभोनी चंद्रायण आचरावे त्यांनी उष्टिष्ट भोजन द्या नाव न बसावे सहभोजनाशी उष्ट सोयरे उत्तधिकाशी व्रतबंधा विणे पुत्राशी कन्या कुमाराशी दोष नाही सांडू नये अन्न देखा घृत पायाचे विशेषका सांडावे थोडे ग्रास एका जेवू नये सर्व अन्न भोजन पूर्ण होईपर्यंत पात्री धरावा वामहस्त जरी सोडिल अज्ञानता अन्न वर्जोनी उठावे या कारणे विद्वजने सोडू नये पात्र जाण अथवा पूर्वीच न धरावे आपण दोष नाही परियसा वस्त्र गुंडोनी डोईशी अथवा सन्मुख दक्षिणेशी
वाम पादावरी हस्तेशी जेविता अन्न राक्षसनेती वाम हस्त भूमीवरी ठेवणी नर भोजन करी रोग होय त्या शरीरी अंगुली सोडून जेवू नये अंगुली सोडून जेवी करी दोष गोमांस बक्षिले परी दोष असती नानापरी स्थाने असती भोजनाची अश्व गजारूढ होऊनी अथवा बैसोनी स्मशानी देवालयी शयनस्थानी जेवू नये परियसा निषिद्ध जेवण कर पात्रेशी ओले नेसोनी आद्रकेशी बहिहस्त करुणी जाणूनशी जेविता दोष परियशी यज्ञोपविताच्या उपवितीशी भोजन करावे परियशी जेविता आपल्या सन्मुखेशी पादरक्षा असू नये ग्रास उदक कंद फळ इक्षु दंडादी केवळ भक्षोनी पात्री ठेविता सकळ उच्छिष्ट होय अवधारा भोजन करी स्नानाविन होम न करिता जेवी कवण अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी पर्ण पृष्ठावरी रात्रीशी दीपाविना जेविल्याशी महादोष घडती त्याशी कृमी बक्षिले पाप जाणा दीप जाये भोजन करिता पात्र धरावे समस्मरत जेविता पुनरिप दीप आणून लाविता मग भोजन करावे पात्री असेल जितुके अन्न तितुके जेवावे परिपूर्ण अनेक घेता दोष जाण त्रिगुण म्हणते ब्राह्मणाशी स्पर्शो नये जेविता जेश कथा सांगू तर महादोष दिसू नये ओमक आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता स्त्रिये शेष स्त्रियेशी जेविता अत्यंत दोषी ठेविले न जेविता स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा शून्य देव देवालये देवता स्थान आपले गृही जल समीप संध्या समय जेवू नये परियसा पात्र ठेवून दगडावरी जेवू नये अवधारी अवलोकू नये मुखावरी स्त्री जनाचे परियशी न करावे सहभोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण कुल स्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परियसा प्राशन शेष उदकाचे घेऊ नये परियशी अगत्यकडे संदेशी किंचित साडणे घेईये वस्त्रोद्योग घेतल्याशी अपार दोष घडते त्याशी जन्म पावे श्वान योनिशी पडे मागुती नरकात शब्द होय उदत्त घेता अथवा शिर घृते जेविता अपोष नादक प्राशिता सुरा पान समान महादडी निगुणी उदक घेती मुखातुनी अथवा उभ्या पिये पाणी सुरा पान समान जाना द्वय हस्त अजोळूनी घेऊ नये उदक ज्ञानी घ्यावे एके हस्ते करुणी वाम हस्त वर्जावा सभे बैसोनी एकाचणी अथवा आपुले अधुरणी प्राशन न करावे पाणी महादोष परियसा न वाढावे न पावेत पात्रेशी पाहू नये आणि यातीशी रजस्वला स्त्रियांशी चांडाळ स्वान पाहू नये दृष्टी पडे इतुकियांची ध्वनी ऐकता कर्णाशी तेजावे अन्न त्वरितेशी जेविता दोष असे जाणा कलह शब्द कांडन दळण ऐकता जेवू नये अन्न अपशब्द स्पष्ट तेजावे अन्न परियेसा निर्णय लोक पक्तीशी घेऊ नये परियेशी अगत्य घडे संदेशी उदके भस्मे करा पृथक अथवा स्तंभल असेल मध्य द्वारामार्ग असेल सिद्ध उदके वेष्टित आपुले परिग दोष नाही परियेसा कृष्ण वस्त्र नेसुनी आपण अपार दोष जेविता जाण त्रिजन वाढती कांसे विन उच्छिष्ट समान परियेसा ऐसा विचार करुनी म्हणी भोजन करावे वेद जेवणी विकय हृद विलोहित म्हणून अभिमंत्राचे शेष अन्न विकी हृदे इति मंत्राशी म्हणावा अगोरडशी रुद्रदेवता अनुष्ट पुह छंदेशी अन्नाभिमंत्रणे युनुयोग ऐसा मंत्र म्हणून हाती घ्यावे शोषण यमाचे नावे बळी घालून उत्तरा पोषण मग घ्यावे उच्छिष्ट सर्व पात्रींचे घेऊन हरती मंत्र वाचे रवरवे पुयेती म्हणावे त्याच पात्राजवळ ठेवावे उठून जावे प्रक्षालनाशी गंडूष करुणी मग हस्तप्रक्षी न करिता गंडूष प्रक्षाली हस्ताशी आत्मघातकी तोची जाणा मुख प्रक्षालिता परियशी मध्य मांगुली दात घाशी तर्जनी अंगुष्ठ महादोषी रवरव नरक परियेसा बरवे हस्त प्रक्षाळून करावे दंत शोधन हातींचे पवित्र सोडून टाकावे निवृत्त दिशे अंगुष्ठ मात्र पुरुष मनावा मंत्र परियेस हस्त घासुनी चक्षुषा उदक घालावे अवधुरा ऐसा जरी न मनामंत्र चक्षुरोग होय त्वरित या कारणे करा निश्चित हस्तदोषी आरोग्यता द्विरा चमन करुणी अयंगी मंत्र म्हणून द्रुपदा दिवेनुमुच्या उच्चारुणी प्राणाना ग्रंथी रसी म्हणावे ऐसा मंत्र तुम्ही जपता भोजन ठाई जाऊन बसता द्विराचमन करुणी निरुता नाभिस्पर्श मग करावा स्मरावे मग अगरस्त्याशी कुंभकर्ण वड वाग्नीशी वृकोदर शनेश्वराशी इलवल वातापीवर जी येता म्हणावे हस्त दाखवावे अग्निशी आणिक सांगेन परियशी बंधुवर्ग असुती जयाशी पुसू नये वस्त्रेकर मग स्मरावे श्रीगुरुशी अन्विक स्मरावे कुलदेवतेशी येणे परी विधीशी भोजन करावे द्विजोत्तमे विप्र विनवी श्रीगुरुशी भोजन प्रकार सांगितला अम्माशी विधी निषिद्ध अन्यकैशी निरोपावी कृपेने
विप्रवचन एकोणी निरोपिती श्रीगुरु संतोषिनी ऐक ब्राह्मणा म्हणून अतिप्रेमे निरोपिती म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा आचारू निरोप दिदला श्रीगुरु म्हणून विनवी संतोषे वैश्वदेवा विनय अन्न अथवा गन्नान्न परिपूर्ण घातले असेल बहुलवण बहु मिश्रितान्न जेवू नये लसूण गांजर कांदे मुळ वृत्तांक श्वेत वाटोळे भोपळे छत्राकार शाखा सकळ वर्जाव्या तुम्ही परियेसा धेनू अजा महिषी शिर पशुजी वर्जावे दशशास्त्र नूत नोदक पर्जन्यपूर त्रिरात्री तुम्ही वर्जावे कुष्मांड डोरळी पडवळशी मुळा बेल आवळेशी न बक्षावे प्रतिपदेशी बक्षिता पाप परियेसा स्वर्गाप वर्ग चाड जाशी अष्टमी वर्जी औदुंबराशी अमल कफळ रात्रीशी वर्जावे भानुवार सप्तमी बेल फळ वर्जे शुक्रवारी शमी फळ मंदवारी बक्षिता लक्ष्मी जायेदुरी वर्जावे ते दिवशी परियेसा धात्री फळ रात्रीशी बक्षिता हाणी प्रज्ञेशी नाशकरी वीर्याशी धात्री फळ वर्जावे नख केश पडले अन्न स्पर्श केली या माझारे जाण वायस घारी कुकुटादी करुण स्पर्शले अन्न त्याजावे धेनू मुखस्पर्श अथवा संपर्क अधकेश त्याजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी एके हाती वाढले अन्न शिळे असेल शीतल जाण वर्जावे तुम्ही ब्राह्मण निषिद्ध बोलले आचारी घृत तैल संमिश्रित शिळे अन्ने पवित्र तळले असेल सर्वत्र शिळे नवे सर्वथा विप्र विकिती गोरस घृत शिर परियेस घेता घडती महादोष साक्षात वैपक जेवू नये माशांनाचे वटक देखा चिडे नव्हती कधी ऐका असे लाया पीठ देखा चिडे नवे परियेसा कंद मुळादी मसुरान्न जवाचे असेल परमान्न गुडयुक्त असेल अन्न चिडे नवे परियेसा ऐशा शिळ्या अन्नाशी दोष नाही परियेशी विटाळ होता महादोषी ऋषीची स्थानी असावे चिड मिश्रित भक्ष्याशी जेवू नये रात्रीशी जेविता होय मायादोषी श्रीगुरु म्हणते ब्रह्मणाते भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणाशी क्रमुक एक सुखारोग्य द्वय नेदावे निष्फळ अयोग्य त्रिणी द्यावी महाभाग्य चतुर्थ देता दुःख जाणा पंचक्रमुक देता जरी आयुर्प्रज्ञा वाढे भारी देऊ नये सहा सुपारी मरण सांगे परियेसा पर्ण मूल न कढीधारी व्याधी संभवे अवधारी अग्न भक्षिता पापभारी जीर्णपर्ण आयुष्य क्षीण पर्णपृष्टी बुद्धिनाश द्विपर्ण खाता महादोष ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाण पर्णे विर्ण क्रमुक मूर्खी घालता आपण असे होय सुखी सप्त जन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी यतीश्वरादी ब्रह्मचारी रजस्वला स्त्री विधवादरी तांबूल बक्षिता मासापरी रसट्याचा सुरापाणसम तांबूल बक्षिल्यानंतर साय संध्या करावी विक्रे सूर्य अर्धमंडळ उरे अर्धे द्यावी परियेसा बैसुणी द्यावी अद्यतिनी चारी द्यावी काळक्रमणी गायत्री मंत्र जपुणी इममे वरुण म्हणावा गोत्र प्रवर उच्चारण मग करावे औपासण करावे निशी भोजन क्षीर मिश्रित मुख्य असे रात्री करिता परिशिचना ऋत्व त्वा सत्येन मंत्र म्हणा येणे विधी करा भोजना पूर्वी जसे बोलले असे भोजन झाल्यानंतर विद्याभ्यास एक प्रहर मग जावे शयन घर येणे विनी आचरावे शयन कराव्याचे विधान सांगणे एका विद्वजन पराचन सांगे वचन त्याचे विधान सांगत असे खटा निर्मळ असावी जाण वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खट्टा परियेसा निषिद्ध तांबूळ काष्टाची वर्जावी प्रेत गज दंताची भिन्न काष्ट त्याची त्याजावी साची बरवी असावी खट्टा देखा सुमुहर्ते विष्णावी खट्टा देखा धनिष्ठा भरणी मृगशिरा श्रीदुषका वार सांगणे विषेका शुभाशुभ असती फळे रविवारी अति लाभ देखा चंद्रवारी महासुखा भौमवारी न करी पाविजे दुःखा बुधवारी सांगे महापीडा गुरुवारी विनल्याशी बहुपुत्र होती त्याशी शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी स्वगृही शहर पूर्वमुखी शशूर गृही दक्षिणमुखी प्रवासकाळी पश्चिममुखी शयन करावे परियेसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेष विप्र आचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचार पूर्ण कुंभ ठेवुनी उशी मंगळद्रव्य घालावी बहुवशी रात्री सुक्त म्हणावे परियशी विष्णू स्मरण करावे मग स्मरावे अगस्त्य ऋषी माधव चुकुंद परियशी आस्तिक कपिल महर्षी सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थानी निजावायाशी सांगणे एका समस्त ऋषी जीर्ण देऊळ
इंद्र ईश्वर स्थान परियेशी माता पिता निजते स्थळाशी निजू नये परियेसा. वरजावे वारुळा जवळी वरजावे आपण तळ्याचे पाळी नदी तीरी स्वादू वस्तू जवळी अगोड स्थळी निजू नये. वरजावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खालती निजती जरी खट्टा वरजावे त्यापुढे. नेसून ओले अथवा लग्न निजू नये शिर वेष्टून. आकाशाखाली वरजून दीपाचा असता निजू नये. पूर्व रात्री आपर रात्री निजू नये परियेसी असू नये विश्रिये पाशी रजस्वला चतुर्थ दिनी. असावे दानवे उपवित्तीशी दृष्टी पडू नये उनिशी आयुष्यन परियेशी दीप वरजावा या कारणे. निळ वस्त्र नेसले स्त्रियेश्री करिता संग परियेशी पुत्र उपजे चांडळायशी. शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेशी न करावा संग परियेशी संग करिता महादोषी. अनेक प्रकार एक असे 10 वर्ष होता कन्येशी रजस्वाला सर्वत्राशी. ऐका तुम्ही समस्त ऋषी पाराच्या सांगतशी. ऋतुकाळ असता स्त्रियेशी गावाशी जाता पुरुषाशी. भ्रूणत्या महादोषी प्रख्यात असे परियेसा. वृद्ध अथवा वांजेशी मरत असती पुत्र जिशी बहु कन्या होती जिशी चुकता ऋतू दोष नाही. ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय 5व्या दिवशी 6व्या दिनी पुत्र परियेसा. विषम दिवशी कन्यादान सम दिवशी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ पुन्हा चंद्रबळ असावे. मूळ मघा रेवतीशी संगन करावा परियेशी. कोपण असावा उभयंताशी संतोषी रूपे असावे. ऋतुकाळी श्रीकृष्णांशी जे जे असेल मानसी सत्वर जत तमगुणोशी तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराचर. 19 ऋषीधर तेनेपडी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आचार ब्राह्मणाचा आहेशी. जो आचार्य विधीशी दैन्य कैचे तया करी तो वंद्य होतो देवाशी. कामधेनू येईल घराशी. लक्ष्मी राहे अखंडेशी पुत्र पौत्री नांदत. होई आपण शतायुषी न घडती काही दोष त्याशी. तो न भय कडी काळाशी ब्रह्मज्ञानी होय दाना. काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैसा ऐका. ऐसा आचार आहे निका नित्य राहटावे येणेपरी. ऐसे 19 वचना विप्र लागे श्री गुरुचरणा. जहाला उपदेश मज उद्धारणा कृपासागरा गुरुमूर्ती. भक्तजन तारावयाशी अवतरलाशी ऋषिकेशी परिहारिले अंधकाराशी ज्ञानज्योती प्रकाशली. ऐसे विनोवणी ब्राह्मण पुनरपी धरिले दोन्ही चरण. श्री गुरुमूर्ती संतोषोण प्रसन्न झाले तये वेळी. म्हणती श्री गुरु तयाशी आचार सांगितला तुझहर्षी. न जावे जाता भिक्षेशी आचार करून सुखी ऐस. जी जी इच्छिशी कामना होईल निवृत्ती सत्य जाणा. कन्या पुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मनसी. ऐसा वर लागोनी विप्र गेला संतोषिनी. होता तैसाची आचरोणी सकाळी भिष्टे लादला. सिद्धमळे नामधारकाशी श्री गुरुचरित्र आहे अशी. ऐकता ज्ञान सप्त समस्तांशी मूढ होय ब्राह्मज्ञानी. अज्ञान तिमिर अंधकाराशी ज्योती स्वरूप कथा सुरशी. जे जे इच्छिल मानसी पाविजे त्वरित अवधारा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर सकाळाभिष्ट साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरी श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामक धारक संबंधे कर्म मार्ग निरुपम नाम सप्तत्रिशोध्यात्म्याम श्री गुरुदत्ता देवात्र्पणस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नम. श्री सरस्वत्याय नम. श्री गुरुभ्याय नम. नामधारक विणवी सिद्धाशी पुढे चरित्र जाले कैशी. विस्तारावे कृपेशी म्हणून चरणी लागला. आर्त झालो मी तृषेचा गोट भरावी गा अमृताचा. चरित्र सांगे श्री गुरूंचे माझे मन निमवी वेंगी. सिद्ध म्हणे नामधारकाशी तू जय जय मद पुसशी. संतोष होता आम्हाशी गुरुचरित्र आठविता. तुझं करिता आम्हाशी लाभ जोडे परियशी. आठवली गथा सुरशी विचित्र ऐकत झाले असे. मागे कथन सांगितले जे भक्ती द्रव्य आणले. स्वामी अंगीकार नाही केले समाराधना करावी म्हणून. नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक. कधी नाही ओराणुक नाही असा दिवस नाही. ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियशी. असे काश्यप गोत्रेशी नामदया भास्कर. अति सूक्ष्म ब्राह्मण आला आपण दर्शन म्हणून. साष्टांग नमस्कारून भक्तिपूर्वक विनविले. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन. उठवितात त्या ब्राह्मण भोजन करी म्हणून. संकल्प करून तो ब्राह्मण श्री गुरुची भिक्षा करविण. आपण सर्व सोबतकार घेऊन आला होता परियसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंडुल कणिक वरकडा पदार्थ त्या पुत्तिका सोमस्कार असे त्यापाशी. सर्व असे वस्त्र बांधिले नेवणी मठात ठेविले. भक्ती आणि त्याशी बोलवले. गेला तो ब्राह्मण भोजनाची. भोजन करत झाल्यानिशी आपण आला मठाची. गडोडी गांडोडी गाठोंडी ठेवू नये आपली उशी मग निद्रा करी देखा.
नित्य घडे अशीची त्याशी भक्त लोक येती आराधनेशी आराणुक नवे त्याशी नित्य जेवी समाराधनी समस्त त्यास हसती पहा हो समाराधनेची आयंती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी एकाचे नवे पुरे अन्न श्री गुरु शिष्ट बहुजन केविल करील हा ब्राह्मण समाराधना करीन म्हणतो लाज नाही त्याशी कशी समाराधना म्हणायाशी देखा स्वयंपाक आम्हाची तू करी आज मधु करी असे नाना प्रकारे त्याशी विनोद करीतील ब्राह्मण परीशी ऐसा प्रकार तीन माशी क्रमणे त्या ब्राह्मणे तेथीची नित्य होतशी आराधन त्याचे घरी जेवी आपण गाठोंडी उशाखाली ठेवून निद्रा करी प्रति दिवशी मास तीन क्रमिळ्यावरी समस्त मिळवून तुझेवरी परिहास करीती अपारे श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलवते त्या ब्राह्मणाशी आज भिक्षा करी आम्हाशी स्वयंपाक करी व्यंगेची म्हणते श्री गुरुपा शंभू ऐकोणी श्री गुरुच्या बोला संतोष अपार तुझ्या झाला चरणावरी माता ठेवला हर्ष गेला आज्ञेशी आणले द्वय शरदूत शाखा दोन्ही त्यापुरत स्नान करून शुभ शुचिरभूत स्वयंपाक केला त्यावेळी समस्त ब्राह्मण तयेवेळी मिळून आले श्री गुरुजेवळी म्हणती अजी आमुची पाळी यावर नाळ अन्न करी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैसा हा आला ब्राह्मण आजी राहिला समाराधना श्री गुरु म्हणती तुझ्याशी नका जाऊ घराशी शीघ्र जावे आंघोळीशी तेथेची जेव्हा तुम्ही अशी ब्राह्मण म्हणे विचारिती मोठी अशी सामग्री आहे ती स्वयंपाक आता करविती आम्हाशी निरुपती याची गुणे समस्त गेले स्नानाशी श्री गुरु बोलविली त्या ब्राह्मणाशी शीघ्र करिगा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांग तसे श्री गुरुशी ब्राह्मण निरुपती जा धावेण ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेला गंगेशी बोलावे तसे ब्राह्मणाशी स्वामीने बोलाविले तुम्हाशी शीघ्र यावे म्हणून या ब्राह्मण म्हणती तयाशी स्वयंपाक व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरुशी भिक्षा करावी जाय वेगी अशी एकोणीस ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण ब्राह्मण नाही अशी म्हणे आपण जेव अपरात्री श्री गुरु म्हणते तयाशी नेम असे आजी आम्हाशी सहपक्तीने ब्राह्मणाशी जेवू आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित आम्हाशी जेवू वाढेगा तू करीयशी जरी अंगीकारण करीशी न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुशी तू निरूप द्याला आपणाशी तोची निरूप माझे शिरशी ब्राह्मणासहित जेवू वाढेगा ब्राह्मण म्हणे विचारी श्री गुरु असुची पुरुषावरतारी न कळे बोले कवणे परी आपले वाक्य सत्व करील मग काय करील तो ब्राह्मण विनवी तसे कळ जोडून मदन येती ब्राह्मण गुणद करीती माझ्या बोला श्री गुरु अनेक शिष्याशी निरूपिती जा वैद्यशी बोलावणी आणि ब्राह्मणाशी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणाला बोलावित स्नान करून आले त्वरित श्री गुरु मठा जवळीक श्री गुरु निरूपिती तयाशी पत्रावळी करा वैद्यशी जेव्हा आज सहकुटुंबेशी ब्राह्मण करीतो आराधना 40 सहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जोडी त्याशी स्वामी निरूपिती या समस्त ब्राह्मणाशी विनंती करावी तुम्हाशी तुम्ही यावे सहकुटुंबीशी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरूप घेऊन विनंती येतो ब्राह्मण द्विज म्हणती त्याशी आसून काय जेव्हा म्हणतो सांगा आम्हा इतुके ब्राह्मणाशी एकेक शीतल वाट्याशी आमंत्रण सांगाव्या लाजशी नमस्कारितोशी घडोघडी वृद्ध ब्राह्मण अशी म्हणती निंदा न करा श्री गुरु व्यक्ती जैसे श्री गुरु निरूपिती तसे बोलतो ब्राह्मण भोका बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरुच्या प्रतिनिधी करिता झाला उपचार त्रिकरण पूर्वक करी भक्ती बरवी केली मंगळारती तेने गुरु श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणा जवळी ठेवी म्हणती तयवेळी आणून या तत्काळी श्री गुरु जवळी ठेवीला श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आमुचे वस्त्र घेऊन अन्नाशी दाखवून ठेवा अम्मापाशी म्हणून वस्त्र देती तयवेळी दाखिले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन करी श्री गुरु प्रसूती अन्नावरी अभिमंत्रण तयवेळी बोलावणी म्हणते ब्राह्मणाशी उडी नको अन्नाशी काढून येऊ समजताशी वाढी वेगी म्हणून या तुप घालून घटांत ओतून दिघे बाणिकात वाढी वेगी अशी म्हणत निरूपदेती श्री गुरु ठाय गाते सत्तांशी सप्तमाची समस्तांशी वाढे तसे ब्राह्मण परियशी लोक पाहती तटस्थेशी महदाश्चर्य म्हणताती श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी वाढू लागा या द्विजाशी आणि कुठले बहुतशी वाढू लागले त्यावेळी भरुणी नेती तितुके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतून नेतात वाढीले समस्त पंक्तीशी सहपंक्ती श्री गुरुशी जेवी जाती अतिवर्षी द्विजवर पुसत असे जो जो मागाल तो पदार्थ वाढू वंगी असे म्हणत भांगलेती सुधा क्रांत क्षमा करते म्हणत असे घृत असे आपुले करी वाढे तसे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आकंठवरी जेविलो भक्ष परमान्न पुत्र शाखा ब्राह्मण वाढत येतात अनेका शर्करा दधी लवाणादिका पनिक परी जेविले तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती मुखा उच्चिष्टे काढती तत्कालिका आश्चर्य म्हणती तयवेळी तांबूल आदी देती समस्ताशी श्री गुरु बोलावणी तयाशी बोलावा म्हणती आपुले कलंत पुत्राशी
समस्त येऊन जेवतील आले विप्रकुळ समस्त जेवण गेले पंचामृत श्री गुरु मागोती निरोपित शूद्रादी गामलोक बोलावा त्यांचे स्त्रिया पुत्रासहित बोलावी शीघ्र असे म्हणत पंचारिता आले समस्त जेवणी गेले तयवेळी श्री गुरु पुस्तरी ब्राह्मणांशी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगता स्वामी अशी अत्यंत अहती उरवले बोलावा त्या समस्तांची अन्न द्यावे वाढून द्याशी जितुके मागवते तृप्तीशी जितुके अन्न द्यावे अन्नगंगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगताती श्री गुरु नायक डांगोरा पिटा ग्रामात कोणी असती शुधाक्रांत त्याशी बोलवावे त्वरित असे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी तयवेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेविले परियशी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोप भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले अन्न असे अन्न श्री गुरु म्हणती तयाशी घेऊन जावे अन्न त्वरितेशी घालावे जळचरांशी तृप्त होती तेही जीव असे तया दिवशी विचारिती सहस्रचारी झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजाते पायाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त जहाले तटस्थ देखील अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्त्री केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरण असेल अन्नपूर्णी अवतार पुरुष दशधनी श्री नृसिंह सरस्वती एक म्हणती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते केले पांडवा घरी दुर्वास गेले ऋषी स्वरा समवेत सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्ण आला टाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नर दिसतो दंडधारी सत्य त्रयमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारही म्हणती लोक अनेक याते नर जे म्हणती जे जाती अधोगती वर्णावया नाही मती म्हणती हाच परब्रह्म नवे हा जरी ईश्वर केवी केले अन्नपुर होते 3-2.5 शेर चारी सहस्र जेविले केवी आणिक एक नवल झाले आम्ही समजतो देखिले प्रेताते जीव आणले शुष्क काष्टाशी पल्लव आणिक एका याची महिमा कोणाशी देऊ आता साम्या कुमशी होता त्रिविक्रमा त्याशी दाखविले विश्वरूप ग्रामात होती वांजमहिषी शिर काढविले आपुले भिक्षेशी वेद म्हणविले पतिता मुखेशी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती आणिक झाले एक नवल पुष्टी आला विप्र केवळ दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने विन करी होता एक भक्त तयाशी दाखविला श्रीपर्वत काशी क्षेत्र शरण लागत एका भक्ताशी दाखविले आणिक अपार चरित्रता अमित असे हो सांगता क्षितिवरी समस्त देवते तयांचे नवे सामर्थ्य समस्त देवाते आराधिता आलस्य होय मान काम्यता दर्शन मात्र श्री गुरुनाथा सकाळे बिष्ट होता ती ऐशी म्हणती विप्रलोक अपूर्व झाले कबुतुक ख्याती ऐकती समस्त देख श्री गुरूंचे चरित्र सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरुचरित्र ऐसे परियशी याचे निमित्त बहुवशी शिष्य झाले श्री गुरूंचे नाना राष्ट्रींचे भक्त येती श्री गुरूंची सेवा करीती अंतकरणी एकचित्ती भजनारांची प्रसन्न गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमुन ऐका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्री गुरुशी इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पुपख्याने सिद्ध नामक धारक संवादे अन्न पूर्तिका सहस्र भोजन नाम अष्टत्रिशोद्धम अध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ऐका 60 वर्षे वांजेशी एका पुत्र झाला परियेसा